What, sir? Screen दिसते का? Yes, sir. Okay, now you can see my screen. So I'm showing you the today's just our new syllabus, which has been there on your university also. Even I will forward you today. So as per your new syllabus, there is no change in our subject. So same syllabus which I have given to you at the starting, that is only there. But I think so your some subject has been changed. बरं इथं बघा तुमचं सिलेबस इथं थर्ड इयरचा नवीन आलाय. हा युनिव्हर्सिटीच्या साईटवर आहे. आहे का? ओके, युनिव्हर्सिटीच्या साईटवर आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता किंवा मी तुम्हाला फॉरवर्ड पण करेन. तर इथं तुम्हाला बघू शकता की तुमचे सिलेबस ओके यू हॅव सिस्टम प्रोग्रामिंग फर्स्ट सब्जेक्ट सी हां सगळं पण आहे. ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नवीन ॲड झालं आहे, तुम्हाला सीओ नाही आहे. कम्प्युटर ऑर्गनायझेशन ह्या सेमिस्टरला नाही आहे. यू हॅव सिस्टम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि एक नवीन ॲड झाला आहे तो पायथॉन प्रोग्रामिंग आहे. सो ॲज पर दॅट युअर टाइम टेबल ऑल्सो विल चेंज फ्रॉम टुमॉरो मे बी डे आफ्टर टुमॉरो. तर हे दोन नवीन सब्जेक्ट ॲड झालेत आणि तुम्हाला कम्प्युटर ऑर्गनायझेशन जो सध्या आता चालू आहे ते पुढच्या सेमिस्टरला आहे. तर ह्याचा सिलेबस आपण खाली बघूया. तर सिलेबस जो मी लिहून दिलता तुम्हाला ऑलरेडी माझं सेम आहे. बाकीच्या सब्जेक्टचं आपल्याला काय माहीत नाही. तर आपण जे घेतलं होतं लँग्वेज प्रोसेसिंग ॲक्टिव्हिटीज, फंडामेंटल ऑफ लँग्वेज प्रोसेसिंग, फंडामेंटल ऑफ लँग्वेज स्पेसिफिकेशन्स, लँग्वेज प्रोसेसर डेव्हलपमेंट टूल्स पुढचा टॉपिक आहे. तर हा जो सिलेबस होता आपला जुना तो सगळा सेम आहे, काही पण चेंज झालं नाही आहे. एक लाईन सुद्धा चेंज झाली नाही आहे किंवा एक डेफिनेशन सुद्धा चेंज झाला नाही एस पीचा. सो द सेम सिलेबस यू कॅन फॉलो. ओके, सो 6 युनिट्स आर देर, 6 युनिटचे 6 युनिट आहेत. देर आर 13 प्रॅक्टिकल्स. आफ्टर दॅट यू हॅव टू परफॉर्म 8 to 10 एक्सपेरिमेंट्स इन दॅट. तर ह्याच्यामधले आपण हा पहिला चॅप्टर झाल्यानंतर एक 2-3 एक्सपेरिमेंट बघणार आहेत, दीज 3 एक्सपेरिमेंट्स. ओके, so remaining I think so everything is same, nothing is changed in our subject. So for your book DM डामडेरे हा पुस्तक आहे सेम जे आता आपण फॉलो करतोय पहिल्या 5 युनिटसाठी. ओके, आणि 6व्या युनिटसाठी यू हॅव टू फॉलो दिस जे डोवन. ठीक आहे, बाकीचं काय नाही, फक्त एवढंच दाखवायचं होतं तुम्हाला सगळ्यांना की आपलं सिलेबस सेम आहे, काही चेंज झालेलं नाही आहे. ठीक आहे, सो वी कॅन व्हॉट वी आर ॲक्च्युली कंडक्टिंग की मी तुम्हाला सांगत होतो की आपण ओल्ड सिलेबस शिकवत आहे, त्याच्यामध्ये परत काही चेंजेस झाले तर आपण नवीन शिकवावं लागेल, पण तसं काही झालं नाही आपलं. सो वी कॅन कंटिन्यू विथ अवर सिलेबस व्हॉट वी आर ॲक्च्युली डिलिंग राईट नाव. ओके फाईन. सो विल कम बॅक टू अवर टॉपिक. तर लास्ट क्लासमध्ये काय झालं होतं थोडंसं आपण रिवाईज करूया, का तर आपण खूप दिवसांनी भेटलो वाटतं, मला वाटतं ऑलमोस्ट 1.5 वीकच्या नंतर आपलं लेक्चर स्टार्ट झालं आहे परत. So in last lecture we have discussed with your topic something called as toy code compiler. So what is toy code compiler we have discussed here. तर toy code compiler मध्ये काय डिस्कस केलं होतं, वी हॅव डिस्कस द फ्रंट एंड अँड बॅक एंड. तर फ्रंट एंड मध्ये आपण डिस्कस केलं होतं सम ऑफ द 3 रूल्स, दॅट इज लेक्सिकल अनालिसिस, सिंटॅक्स अनालिसिस अँड सिमॅन्टिक अनालिसिस ऑफ एस पी. तर फ्रंट एंडमध्ये जे काय आपण डिटरमाइन केलं ते 3 अनालिसिस रूल्स होते. तर फ्रंट एंडचा आउटपुट काय असतो, टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अँड इंटरमिडिएट कोड. तर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सिम्बॉल टेबल जनरेट करतो. वी हॅव सिम्बॉल टेबल. सो वी आर कलेक्टिंग व्हॉट एव्हर द स्टेटमेंट गिवन. तर तुम्ही एखादा प्रोग्राममध्ये काही स्टेटमेंट दिलेत, त्या स्टेटमेंटचं जे काही इन्फॉर्मेशन असेल व्हेरिएबल्स, तर त्याच्या व्हेरिएबल्सची इन्फॉर्मेशन त्या सिम्बॉल टेबलमध्ये आपण स्टोअर करतोय. ओके, आफ्टर दॅट वी आर जनरेटिंग समथिंग कॉल्ड एज इंटरमिडिएट कोड. तर इंटरमिडिएट कोड कधी जनरेट करतोय आपण, ॲट द कम्प्लिशन ऑफ अवर फ्रंट एंड अनालिसिस. तर फ्रंट एंडमध्ये तिन्ही अनालिसिसचे 3 फेजेस सांगितले होते मी, लेक्सिकल रूल, सिंटॅक्स रूल अँड सिमॅन्टिक्स रूल. हे तिन्ही रूल्स झाल्यानंतर फायनली वी आर जनरेटिंग विथ युअर इंटरमिडिएट कोड. तर त्याच्यानंतर आपण फर्स्ट टेबल ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये काय बघतोय, सिम्बॉल टेबल. तर इथं आपण एक स्टेटमेंट दिलं तर ओके देर आर 3 स्टेटमेंट्स, आय कोलन इंटीजर, ए कॉमा बी रियल अँड ए इक्वल्स टू ए बी प्लस आय. तर ह्या स्टेटमेंटमध्ये जेवढे काही व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सची इन्फॉर्मेशन आपण सिम्बॉल टेबलमध्ये स्टोअर करतोय. 1 सेकंड. हॅलो, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. तर
दिस वी आर द स्टेटमेंट डिलिंग. तर आपण इथं बघितलं होतं की आय, ए अँड बी तीनच व्हेरिएबल होते आणि तिथं आपण त्या सिम्बॉल टेबलमध्ये स्टोअर केले होते. त्याच्यानंतर आय स्टार आणि टेम्प कुठनं आलं आपण हे नंतर डिस्कस केलं होतं वेन वी डीलिंग विथ द ॲक्च्युअल 3 phases ऑफ युअर प्रोसेस इन द फ्रंट एंड. तर पहिला फेज काय होता, तर पहिला फेज होतं लेक्सिकल अनालिसिस. तर लेक्सिकल अनालिसिसमध्ये आपण आउटपुट काय तर सांगितलं होतं, टोकन जनरेट होतात. तर टोकन कुठल्या फॉर्मॅटमध्ये असता, हा फॉर्मॅटमध्ये दिलाय टोकन कंटेंट इन द फॉर्मॅट. इथं जिथं मी हायलाईट केले तुम्ही बघू शकता, कोड नंबर, हॅश कोड नंबर, तर आय डी, हॅश नंबर, जे काय तुमचा असेल त्याचा नंबर देणार आहे आपण. ठीक आहे, विथ हॅव डिस्कस दिस. तर याचा आउटपुट काय असतो, टोकन्स असतो, हे लक्षात ठेवायचं. तर आफ्टर दिस आउटपुट व्हॉट वी डिस्कस्ड, देर इज अन एक्झाम्पल गिवन हाऊ यू हॅव टू जनरेट युअर स्टेटमेंट. तर तुमच्या स्टेटमेंटचा जो हे होता आहे, तर एक्झाम्पल त्याचा दाखवलं की आपण त्याचा आउटपुट काय येतोय. तर याचा आउटपुट कसा आला होता, ए. तर हे तुम्हाला सिम्बॉल टेबलमध्ये बघायचं होतं की एचा सिम्बॉल नंबर किती आहे, 2 आहे. त्यामुळे इथं काय लिहिलं आहे, आय डी 2. तर हे ऑपरेटर एक टेबल म्हणून असतंय सेपरेट, त्याच्यामध्ये ऑपरेटरची लिस्ट असते आणि त्या ऑपरेटरमध्ये जे काही नंबर्स असतील, ऑपरेटर म्हणून ओपी ऑपरेटर म्हणून रिप्रेझेंट केलं जातं आणि त्याचा नंबर जे असेल ते नंबर इथं रिप्रेझेंट केला आहे. बाकीचे जे काही सिम्बॉल्स आहेत, सिम्बॉल्ससाठी आपण टेबल बनवलं आहे आणि तिथनं आपण सिम्बॉलची इन्फॉर्मेशन इथनं घेतोय, हा नंबर. तर आयचा नंबर 1 आहे, एचा नंबर 2 आहे, बीचा नंबर 3 आहे. दॅट इन्फॉर्मेशन वी हॅव रिफ्लेक्टेड ए 2, बी 3, आय 1. ओके, सो दिस हॅज बीन रिफ्लेक्टेड विथ युअर टोकन्स. तर हे तुमचे जे काय आउटपुट आले, दीज आर नथिंग बट युअर टोकन्स. ठीक आहे, हा टेबलचा रो जो काय बॉक्समध्ये दाखवला आहे तो कम्प्लिटली इज नथिंग बट टोकन्स. After that we have determined the syntax analysis. So what we have doing in this syntax analysis, we are doing the parsing. Parsing म्हणजे काय, parse tree we are generating in this. So in this parse tree कशाचा जनरेट करतोय, the statement given above. What is the statement that above statement काय होतं आपलं, a is equal to b plus i ह्याचा parse tree जनरेट करतोय and we have shown here the parse tree of that statement b plus i and equals to a, that is nothing but your statement. तर ह्याचा अनालिसिस आता सिंटॅक्स रिप्रेझेंटेशन केलं आहे आपण. सिंटॅक्स म्हणजे काय, फक्त पार्स ट्री जनरेट करायचा आहे. हा पार्स ट्रीचा एव्हॉल्युशन करणार आपण सिमॅन्टिक अनालिसिसमध्ये. सिमॅन्टिक म्हणजे काय, त्या जे काही पार्स ट्री आहे ते व्हॅलिड पार्स ट्री आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण हा एव्हॉल्युशन करतोय. सो व्हॉट एव्हर द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट, तर आपण इथं रिप्रेझेंट केलं आहे बी रिअल, आय इंटिजर, बट व्हॉट इज द एक्सपेक्टेड आउटपुट, रिअल. तर आपल्याला रिअलमध्ये आउटपुट पाहिजे, तर इथं इंटिजर घेऊन चालत नाही. त्यामुळे आपण इथं काय केलंय, वी आर कन्वर्टेड दॅट इंटिजर इन टू द रिअल. सो यू कॅन सी हिअर आय स्टार, इथं आय रिप्रेझेंट केलाय, इथं आय स्टार आहे. तर आय स्टार काय रिप्रेझेंट केलंय, यू कॅन सी इन दिस टेबल. ओके, यू कॅन सी इन दिस रिअल. सो हिअर आय स्टार इज नथिंग बट रिअल म्हणून रिप्रेझेंट केलाय, आय डी नंबर 4 दिलाय त्याला. ठीक आहे, सो दॅट इज आय स्टार. सो यू हॅव ॲडेड वन मोर व्हेरिएबल, त्याच इज नथिंग बट आय स्टार. त्याच्यामुळे तो टेबलमध्ये ॲड झाला. तर आय स्टार आता काय रिअलमध्ये कन्वर्ट झालाय. नाव आय कॅन ॲड रिअल. सो वॉट एव्हर आय गॉट द रिझल्ट ए प्लस बी, आय हॅव टू स्टोअर इन वन मोर व्हेरिएबल दॅट इज कॉल्ड एज टेम्प. तर आपण टेम्पमध्ये तो स्टोअर केला अँड फायनली दॅट इज ॲडेड टू व्हॅल्यू गिवन टू युअर ए. तर हे टेम्पमधून एक एक्स्ट्रा व्हेरिएबल आले, त्यामुळे टेम्प म्हणून पण एक व्हेरिएबल आपण इथं सिम्बॉल टेबलमध्ये ॲड केला आहे, दॅट इज ऑल्सो टाईप रिअल. So that ID is 5. Okay, fine. So these are the 3 rules. First rule is lexical. In this we are generating tokens. Second rule is syntax analysis. We are generating parse tree. And third statement is nothing but semantic analysis. We are generating the meaning of that particular statement, source program. त्या source program चा जे काही meaning असेल आपण तो generate करतोय. तर इथं rules दिलेत. First आपण काय, converting the I into real giving I star, adding I star to giving temp and storing the in a value. Okay, so this is the process or diagram of front end. Front end मध्ये आपण काय घेतलं, source program घेतला. source program काय होता, a is equal to b plus i, that is nothing but your source program. We have passed in the 3 phases. First is scanning. Scanning ला आपण म्हणतोय lexical rule. त्याच्यानंतर त्याचा आउटपुट काय आलं, टोकन्स आलं. ते टोकन्स घेऊन आपण काय केलं, पार्सिंग केलंय. पार्सिंग मध्ये त्याला आपण म्हणतोय सिंटॅक्स अनालिसिस. पार्स ट्री जनरेट केलंय, आउटपुट इज पार्स ट्री. After that we pass to semantic analysis where we have given the meaning of that particular semantic analysis. त्याचे meaning झाल्यानंतर what we are generating something called as intermediate code. तर आता पहिला टेबल मी तुम्हाला सांगितलं होतं, what is the output of front end,
The output of front end is nothing but table of information and intermediate code. The table of information आपण काढलाय. Intermediate code काढण्यासाठी हा टेबल दाखवू शकतो तुम्हाला. Okay, this PPT. So in this you can see the intermediate code. Convert id comma #1 okay to real giving id 4. तर आता ह्याचा अर्थ काय? id 1 काय? I आहे. You can see in this table I okay is nothing but #1. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलं होतं ऑलरेडी आपण टोकन्स मध्ये कसं जनरेट होतं. तर id #1 टू रिअल गिविंग id 4. id 4 काय असणार आहे? रो 4 बघायचा I स्टार आहे आणि 4 म्हणून रिप्रेझेंट केलं त्या कॉलमला. ओके, रोला. त्याच्यामुळे तो काय झाला? फर्स्ट रिअल मध्ये कन्वर्ट केला आपण. त्याच्यानंतर रिअल आणि बी ला ऍड केला. यू कॅन सी दिस रो 3 एज बी. ओके, तर रो 3 मध्ये तुम्ही ते बी यू कॅन चेक दिस. ओके, 3. आफ्टर दॅट what we giving id5 काय temp आहे. So we have generated addition of that, and finally that temp5 is storing in id2, that is nothing but a. Okay, id2. So this is nothing but your intermediate code representation. This is completely nothing but your front end. So this is we discussed front end. So what is backend? Backend consists of two things. One is memory allocation and second is code generation. The memory allocation is nothing but the information of symbol table. तर symbol table मध्ये जेवढे काही variables आहेत, for those variables you have to allocate the memory. So here you can see in this table, so in the last column address, their memory is allocated. Okay, where we are going to store these variables. So it can be start from 2000 or 100, 200, 300 as per your requirement. तुम्ही कुठलेही ऍड्रेस इथं टाकू शकता. ठीक आहे. So this is nothing but your memory allocation. Next we have something called as code generation. So code generation is nothing but generating your machine code. So what is the expected output is nothing but machine code. तर आपल्याला जनरेट काय करायचं आहे? मशीन कोड जनरेट करायचा आहे. इट मे बी ए 01, पण आपण म्हणतो की मशीन कोड इज नथिंग बट 01, पण प्रत्येकचा कंपायलरचा आउटपुट वेगळं असतं. तर इट मे जनरेट समथिंग असेंब्ली लँग्वेज और इट मे जनरेट 01 डिपेंडिंग अपॉन द कंपायलर्स. तर आता हा जो कंपायलर यूज केला त्याचा जनरेट काय करतोय आपण? इट इज जनरेटिंग समथिंग कॉल्ड एज असेंब्ली लँग्वेज. तर हा असेंब्ली लँग्वेज लेटर ऑन इट विल कन्वर्ट बाय असेंबलर टू 01. ठीक आहे. सो इट इज कन्वर्टिंग फर्स्ट आय इंटू आय स्टार. ओके, तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय कन्वर्ट करतोय आपण? कन्वर्टिंग आय इंटू आय स्टार अँड स्टोरिंग इन ए रजिस्टर. आफ्टर दॅट ए रजिस्टर इज ॲडिंग विथ बी अँड फायनली मूव्ह दॅट ए रजिस्टर रिझल्ट इंटू ए. सो दिस इज नथिंग बट द मशीन कोड ऑफ युअर अबव सोर्स प्रोग्राम. सो हा आपण बघितलं होतं इन युअर लास्ट क्लास. सो व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट युअर आउटपुट ऑफ मशीन कोड. ठीक आहे. So after that what is we in the diagram you can see here what we accepted, that is nothing but IR, intermediate representation. Okay, that we have received from your front end and passed to your back end. तर back end मध्ये दोन प्रोसेस आहेत, एक memory allocation and another is code generation. So memory allocation directly you can see here in symbol table constant whatever the values are there, that we take here with the help that it allocate your memory allocation, and later on it will generating the code generation. Code generation is directly generating some target program. The target program म्हणजे काय असणार आहे? तर the target program is nothing but your machine code. Okay, it may be a 01 or it may be a anything. Okay, depending upon your compiler. So I might be clear with this. Any doubts till here? Any doubts, students? Correspond me in the chat box right now if anybody having doubts. So we will take one of two doubts. Otherwise, we will continue with our today topic. Okay. Okay, then we will start with our today lecture. So till here we have discussed in the last class. So next now we'll going to start with your this is also we have seen some of the topics, fundamental of language specifications. So as per your new topic I can show here also. Okay, as per your new syllabus, just I will highlight your that topic what we are dealing right now. After that we will continue. Okay,
So fundamentals of language specifications. Okay, language fundamentals of language असं दिलंय. And next is specifications. So this is nothing but fundamental of language specifications. Right now what we are dealing, you should know that. For that purpose I have shown here specification. After that you have language processor development tools. Okay, till now we have completed this much. इथपर्यंत आपण कंप्लीट केलंय. फंडामेंटल ऑफ लँग्वेज प्रोसेसिंग अँड फंडामेंटल ऑफ लँग्वेज. तर फंडामेंटल ऑफ लँग्वेजमध्ये आपण पासेस बघितलं. 2 पासेस, IR, फॉरवर्ड रेफरन्सेस, ऑल दोज थिंग्स कम्स अंडर युअर फंडामेंटल्स ऑफ लँग्वेज. ठीक आहे. लँग्वेज स्पेसिफिकेशन्स राईट नाव वी आर गोइंग टू डिस्कस. तर लँग्वेज स्पेसिफिकेशन्समध्ये काय आलं? So you have something a structure of grammar. Here we are going to study with your grammar, a little part of grammar. We have already studied in your talk subject, I think so. I was expecting in this from your side answers because I am not going in detail with this. हा याच्यामध्ये डिटेल जाणार नाहीये. तुम्ही ऑलरेडी स्टडी केलंय ग्रामर सगळं व्यवस्थित. तर तुमच्याकडनं मला उत्तर पाहिजेत काय काय. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट्स विथ दिस ग्रामर. व्हॉट इज दॅट? ओके, आय विल कम इन दिस पीपीटी. तर तुम्हाला मी एक शेवटला व्यवस्थित पीपीटी बनवून देणार आहे. तात्पुरतं मी इकडं आणि तिकडे घेतोय का बरं की काय पार्ट्स त्याच्यामध्ये नाही आहेत, काय ह्याच्यामध्ये डिटेल दिलेत. तर त्यामुळे मी एक्सचेंज करत राहतोय. ठीक आहे. सो व्हॉट इज अ अल्फाबेट? अल्फाबेट इज अ सिम्बॉल, is known as okay terminal symbol also. Okay, what is the alphabet? Alphabet is a collection of symbols in its character sets. Okay, alphabet काय आहे? is a collection of symbols. तर आपण जे A to Z म्हणतो किंवा जे काय असतील त्याला आपण सिम्बॉल्स म्हणतोय in the character sets. This is nothing but your alphabet. So alphabet झाला. What is terminal? A symbol in the alphabet is known as the terminal symbol. So हे सगळ्यांना माहित आहे की टर्मिनल कशाला म्हणतोय आणि नॉन टर्मिनल कशाला म्हणतोय. तर जे काही आपण स्मॉलमध्ये लिहितोय त्याला आपण टर्मिनल सिम्बॉल म्हणतोय आणि जे कॅपिटलमध्ये लिहितोय, कॅपिटल A, कॅपिटल B, दोज आर नथिंग बट नॉन टर्मिनल्स. वी कॅन डिफाईन लाईक दॅट. ओके, so that is nothing but your terminal and non-terminal. So I will come here only, it is better to discuss here. So what is terminal symbol, alphabet and string? तर अल्फाबेट काय आपण हे बघितलंय की अल्फाबेट इज नथिंग बट कलेक्शन ऑफ symbols, is nothing but alphabet. And later on we have studied what is terminal symbol. तर terminal symbol काय आहे? तर it is nothing but a small set of A, B, C to Z or anything that is represented in a small is called as terminal symbols. After that we have string. String is nothing but a फायनाईट सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स. तर फायनाईट म्हणजे काय असणार आहे? एक रेंजमध्ये डिफाईन केलं आहे आपण. सपोज 0 to 9 असेल किंवा A to Z असेल, कॅपिटल A to Z असेल. दोज आर समथिंग कॉल्ड एज फायनाईट. दे हॅव फिक्स्ड अ लेंथ, नॉट अ व्हेरिएबल. म्हणजे ते चेंज होत नाही आहेत. त्याला आपण म्हणू शकतो की इट इज अ फिक्स्ड अ फायनाईट सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स. ओके, दोज आर डिफाईन्ड a limitation of symbols, then those are called as strings. ठीक है. So next, what is production? So production is nothing but some of rules. Okay, production आपण म्हणू शकतो की a combination of terminal and non-terminal used to give you something production rules. Okay, or we can say like that production also called as rewriting rules is a rule of grammar. Okay, तर तुम्हाला काही लिहायचं असेल, suppose you can say here I can write here as a production rule also. So A gives equals to something called as small a and B, capital B. So this is a production rule, is also called as rewriting rule, something called as. Okay, so a combination of non-terminals and terminals is nothing but production rule. Am I clear or correct? Production. Am I correct? Anyone correct me if I am wrong. Regarding talk, I am little bit weak, so I was expecting answers from your side regarding talk. Okay, this much only portion. When I complete this talk, then you can continue ask me, because more you are more perfect than me regarding the talk subject. So okay, so what is a grammar? Grammar is nothing but a combination of 4 things. It is first one is something summation, that is alphabet, and second is something called a set of non-terminals. S is nothing but start symbol and production. Okay, so this
consist of complete grammar. So we have something starting symbol where we can start our writing the same what we wanted to generate some string or whatever. So when we want to generate, we use start symbol. From the start symbol only we start our deriving of a valid string or whatever non-valid string, whatever we are deriving, it will be starting from your start symbol. With the help of your production rules, whatever the production is given to you, we take those production rules and we start deriving a valid string. Okay. So any doubt till here? What is terminal, non-terminal, alphabet, string, प्रोडक्शन? कोणाला काही डाऊट असेल तर सांगा. प्रत्येकाला माहिती आहे प्रोडक्शन काय असते. टर्मिनल प्रत्येकाला माहिती आहे. टर्मिनल म्हणजे टर्मिनल सिम्बॉल म्हणजे स्मॉल सिम्बॉल्स असतात जे यूज करतो आपण. नॉन टर्मिनल म्हणजे कॅपिटल सिम्बॉल्स असतात. प्रोडक्शन रूल म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन यूज करून आपण काही रूल्स डिफाईन करतो, त्याला परत रियूज करून एक व्हॅलिड स्ट्रिंग बनवायचं आहे आपल्याला, त्याला आपण म्हणतो प्रोडक्शन रूल्स. ठीक आहे. अल्फाबेट म्हणलं तर तुम्हाला सेट ऑफ सिम्बॉल्स दिलेले असतात, त्याला म्हणतो आपण अल्फाबेट. आणि स्ट्रिंग म्हणजे एक फायनाईट सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स असतात, त्याला म्हणतो आपण स्ट्रिंग. तर ह्यात कोणाला काय अडचण आहे? एनी डाऊट्स? Okay, I am waiting for your reply. Just comment me if anybody doubts. Anuradha, sequence of symbol meaning string. Sequence of symbol meaning string. Okay. म्हणजे काय अनुराधा? स्ट्रिंग म्हणजे काय? स्ट्रिंग इज a finite sequence of symbol आहे अनुराधा. You can see that A, A, B. Okay. Symbol, sequence of symbol meaning string. हो चालतंय, तसं पण म्हणू शकता तुम्ही, सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स वगैरे. पण आपण इथं डिफाईन करताना असं डिफाईन केलं डेफिनेशन मध्ये की ते एक फायनाईट हे आहेत, म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आपल्याला फायनाईट, त्याला आपण स्ट्रिंग म्हणतोय. जसं की आपण A to Z मध्ये वगैरे यूज करतोय. इफ माय नॉट बी रॉंग. एनीबडी एल्स इज देअर? तुम्ही जे म्हणताय त्याला पण आपण म्हणू शकतो कन्फर्म. इट इज ऑल्सो ए फायनाईट सेट ऑफ स्ट्रिंग्स. ओके, कॉम्बिनेशन्स यू कॅन यूज. Anybody who is there to correct me? हाँ फिजा है. फिजा फिजा शेख. दुसरं कोण आहे का ज्यांनी करेक्ट करू शकतात अजून मला? प्रथमेश, सारिका, रूपनर, एनीवन? डिस्कशन करा. तुम्ही शांत बसल्यानंतर मला कळणार कसं तुम्ही ऐकताय का नाही ऐकताय म्हणून. चॅट बॉक्स मध्ये दिसते प्रत्येकाला की त्यांनी एक स्ट्रिंग टाकलाय A, B, B, ओके ए बी अनुराधाना, की ते म्हणतात की सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल मीन्स स्ट्रिंग. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स पुजारी. Sequence of characters. Okay. You can make your audio on and you can talk also. Rupner. Hi Rupner. Rupner. Are you there? Please correspond. Rupner. दूसरा कौन है अजून? See this, if you are not corresponding then I will consider you absent. Okay. Even though you are there and you are not corresponding to me, then it will be considered as absent. At least if you don't know also answer, it's good, but at least you correspond to my questions. ओके फाईन. तर प्रत्येक जणांचं एक ओपिनियन आलं की ऑन दिस बेसिस वी कॅन से दिस. ठीक आहे अनुराधा, तुमचं जे प्रश्नाचं तुम्ही जे एक्झाम्पल दिलं ते पण बरोबर आहे. आणि प्लस आपण जे सांगतोय जे सेट ऑफ सिक्वेन्स ऑर कॅरेक्टर्स म्हणतो त्याला पण आपण म्हणतोय स्ट्रिंग. ओके फाईन. एनीबडी एल्स? एनीबडी डाऊट्स? एनी अदर डाऊट्स?
अजून काही डाऊट्स आहेत? सो इथं पण त्यांनी दाखवलेलं आहे एक्झाम्पलमध्ये, अल्फा इज इक्वल्स टू ए कॉमा बी, इट इज ऑल्सो ए कॉम्बिनेशन यू कॅन से. ठीक आहे, पण आपण जे स्ट्रिंग ऍक्च्युअली म्हणतोय तर डेफिनेशन मध्ये पहिल्या लाईनला दिलंय, स्ट्रिंग इज अ फायनाइट सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स. ठीक आहे, इथं मी डेप्थ मध्ये जाणार नाहीये जास्त, तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा चांगलं. सो आय विल जस्ट स्टार्ट माय व्हॉट इज मेन टॉपिक. तर हे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं, प्रोडक्शन रूल्स, ग्रामर काय सगळ्याला माहिती आहे. आफ्टर दॅट वी कम टू अवर टॉपिक समथिंग इम्पॉर्टंट, डेरिवेशन, रिडक्शन अँड पास ट्री. तर हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बऱ्याचदा विचारलंय 4 मार्क किंवा 5 मार्कला. क्वेश्चन सेज एक्सप्लेन द डेरिवेशन विथ एन एक्झाम्पल, डेरिवेशन, रिडक्शन अँड पास ट्री विथ एन एक्झाम्पल. तर डेरिवेशन आणि रिडक्शन काय, तर सपोज तुम्हाला एक ग्रामर दिलाय, तर ग्रामरमध्ये कसं असतं की तुम्हाला काही प्रोडक्शन रूल दिले जातात. जेव्हा तुम्हाला एक ग्रामर दिलं जातं की तुम्ही काहीतरी प्रोडक्शन बनवा म्हणून, ओके, काहीतरी व्हॅलिड स्ट्रिंग बनवा म्हणून, यू गिवन सम प्रोडक्शन रूल्स, करेक्ट. तर इथं पण तुम्हाला काही प्रोडक्शन रूल दिलेत आणि त्या प्रोडक्शन रूलला यूज करून तुम्हाला एक व्हॅलिड स्ट्रिंग जनरेट करायचं आहे. ठीक आहे, तर त्याला म्हणतो मी डेरिवेशन. म्हणजे मी काय प्रोडक्शन रूल दिलेत, त्या प्रोडक्शन रूलला यूज केलाय आणि एक व्हॅलिड स्ट्रिंग जनरेट केलाय. तर जे जनरेट झालंय दॅट इज नथिंग बट डिरायव्हेशन. ओके, डेरिवेशन. आता तो जो डिराईव्ह केलाय, म्हणजे ज्याच्यानं मला डिराईव्ह केलाय सपोज एक व्हॅलिड स्ट्रिंग, म्हणजे सपोज काहीतरी मी एक स्ट्रिंग स्टेटमेंट जनरेट केलाय सम प्रोडक्शन यूज करून, तर त्या स्टेटमेंटला मी काय म्हणणार आहे, तो बरोबर आहे का नाही रिकग्नाइज करायचं आहे. म्हणजे त्याला ताचायचं आहे मला, की बघायचं आहे की हे स्टेटमेंट बरोबर आहे का नाही. तर मी काहीतरी तुम्हाला सांगितलंय स्टेटमेंट, आता जसं एक्झाम्पल की अनुराधानं मी त्यांना एक स्टेटमेंट सांगितलं, पण ते बरोबर आहे का नाही ते व्हेरीफाय करून परत त्यांनी त्यांचं उत्तर सांगितलं. लाईक दॅट she is going to recognize that this statement is correct or not, or what I am saying it is correct or not. That is nothing but reduction. Okay, so what you understand, so you can see your definition. The derivation operation helps to generate a valid string. बरं का, जनरेट ए व्हॅलिड स्ट्रिंग म्हणजे काय करायचं इथं, तुम्ही जे स्टेटमेंट जनरेट करताय युझिंग द प्रोडक्शन रूल, तो जनरेट केल्यानंतर एक व्हॅलिड स्ट्रिंग जनरेट होते का, जर होत असेल तर त्याला म्हणतो आपण डेरिवेशन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर वाईल द रिडक्शन ऑपरेशन हेल्प्स टू रिकग्नाइज व्हॅलिड स्ट्रिंग, म्हणजे ते रिकग्नाइज करायचं आपल्याला, हा खरं हेच बरोबर आहे. मग तुम्ही जेव्हा ते रिकग्नाइज करता की हे जे स्टेटमेंट जनरेट केलंय तो बरोबर आहे, तर त्याला म्हणतोय आपण रिडक्शन. ठीक आहे, तर पास ट्री सगळ्यांनाच माहिती आहे. पास ट्री काय, जे काय आपण स्ट्रिंग जनरेट करतोय त्याला आपण पास ट्री मध्ये रिप्रेझेंट करता येते का नाही ते बघणार आहे आपण, त्याला म्हणतो पास ट्री. सो विथ द स्टेटमेंट, वॉट एव्हर द स्टेटमेंट्स आर गिवन और वॉट एव्हर दिस डिरायव्हेशन और रिकग्नायझेशन इज देअर, त्याला आपण पास ट्री मध्ये रिप्रेझेंट करता येते का नाही, दॅट वी विल सी. सो आय विल एक्सप्लेन विथ दिस एक्झाम्पल व्हॉट इज डिरायव्हेशन अँड व्हॉट इज रिडक्शन. तर हिअर यू कॅन सी अँड सम स्टेटमेंट्स आर गिवन. तर हे एक्झाम्पल बघा, इथं काही स्टेटमेंट दिलेत तुम्हाला. स्टेटमेंट्स काय आहेत, प्रोडक्शन रूल्स आहेत. सो व्हॉट इज प्रोडक्शन रूल, सिंटॅक्स इक्वल्स टू नॉन फ्रेज अँड वर्ब फ्रेज. नॉन फ्रेजला त्यांनी काय दिलंय, परत एक प्रोडक्शन रूल दिलाय, आणि वर्ब फ्रेजला काही त्यांनी प्रोडक्शन रूल्स दिलाय. आता प्रोडक्शन रूल्स मध्ये ह्याच्यामध्ये काय यूज केलेत, आर्टिकल यूज केलाय. आर्टिकलसाठी जे काही तुम्ही यूज करू शकता हे 3 प्रोडक्शन रूल्स आहेत. ओके, यू कॅन यूज एनिथिंग इन दिस स्ट्रिंग. ह्या स्ट्रिंग पैकी कुठलाही स्ट्रिंग तुम्ही यूज करू शकता ह्या प्रोडक्शनसाठी, आर्टिकलसाठी. नाउनसाठी तुम्ही हे दोन्ही पैकी कुठलाही यूज करू शकता. ठीक आहे, वर्बसाठी तुम्ही कुठलाही यूज करू शकता. आता वर्ब फेज मध्ये नाउन फेज म्हणून दिलाय, नाउन फेज मध्ये परत आर्टिकल आणि नाउन आहे. ठीक आहे, तर नाउन फेजच्या जागी तुम्ही काय यूज करू शकता, परत आर्टिकल अँड नाउन यूज करू शकता. तर 1, 2 आणि 3 हे तिन्ही जे तुम्हाला इथं प्रोडक्शन दिलेले आहेत, तर हे स्ट्रिंग यूज करायचं आहे आणि तुम्हाला एक व्हॅलिड स्टेटमेंट जनरेट करायचं आहे. तर व्हॅलिड स्टेटमेंट जनरेट करता का, सगळ्यात आधी काय करायचं, स्टेटमेंट सेंटेन्स घ्यायचं, हे लिहायचं आहे फर्स्ट. सगळ्यात आधी तुम्हाला सेंटेन्स इक्वल्स टू नाउन फ्रेज अँड वर्ब फ्रेज. हे लिहिल्यानंतर नाउन फ्रेजच्या जागी तुम्हाला काय टाकायचं आहे, आर्टिकल अँड नाउन. तर आर्टिकल मध्ये काय यूज करू शकता, ए यूज करू शकता, ॲन यूज करू शकता, द यूज करू शकता. त्याच्यानंतर नाउन मध्ये तुम्हाला काय यूज करता येईल, बॉय किंवा ऍपल यूज करेल. आणि त्याच्यानंतर परत इथे काय वर्ब फेज आहे, वर्ब फेज मध्ये तुम्ही वर्ब अँड नाउन फ्रेज यूज करू शकता. परत नाउन फ्रेजचा काही
आर्टिकल अँड नाउन यूज करू शकता आणि ह्याला यूज करून एक तुम्हाला एक व्हॅलिड स्टेटमेंट जनरेट करायचं आहे. बरं करा बघू. पेन पेन्सिल घ्या किंवा पेन पेपर घ्या आणि सॉल्व्ह करून दाखवा मला ह्याचं व्हॅलिड स्टेटमेंट काय आहे ते सांगा बरं. कोणाचं करेक्ट येते का बघू. सगळ्यांना कळालंय ना. काय करायचं सगळ्यात आधी स्टेटमेंटच घ्यायचं आहे. हे स्टेटमेंट घेऊन नाउन फ्रेजच्या जागी काय करायचं आहे, हे याच्या जागी नाउन फ्रेजमध्ये रिप्लेस करायचं आहे आर्टिकल आणि नाउन न. त्यानंतर वर्ब फ्रेजच्या जागी रिप्लेस करायचं आहे वर्ब आणि नाउन फ्रेजनं. परत नाउन फ्रेजच्या जागी काय रिप्लेस करायचं आहे आर्टिकल अँड नाउन. त्याच्यानंतर मग तुम्हाला हे व्हॅल्यूज पुट करायचे स्ट्रिंगचे, व्हॅलिड स्ट्रिंगचे आणि एक स्टेटमेंट जनरेट करून दाखवायचं आहे मला. ठीक आहे. चला पटकन सगळेजण पेपर आणि पुस्तक पेपर घ्या आणि सांगा मला काय आन्सर येते. दीपक साखरे, ए बॉय ईट ऍपल. ओके. चैत्राली, ए बॉय ईट ॲन ॲपल. ओके. एनिबडी एल्स? अजून फास्ट सॉल्व इट फास्ट. I want answers. Still more answers. Solve it. Everyone solve it. Take 2 minutes and solve. I am audible? अभिजित आवाज येते का? अभिजित. Okay. See, a lot of student has given me the answer that boy eat the apple, a boy eat an apple, a boy eat an apple, a boy eat an apple. Okay, a boy eat an apple. Lot of students have given the same answer. So let's check what the output is. So you can see the boy eat an apple is the output of your statement. So what you are generated here, so this is called something called as derivation using some production rule. काही प्रोडक्शन रूल घेतलात तुम्ही आणि त्या प्रोडक्शन रूलनं काय जनरेट केलं, एक स्टेटमेंट जनरेट केली आणि तो सेंटेन्सला आपण म्हणतोय की ए व्हॅलिड सेंटेन्स. ठीक आहे. यू कॅन सी द प्रोसिजर हिअर. आपण सगळ्यात आधी स्टेटमेंट घेतलाय. तर इन युअर लास्ट दिस स्टेटमेंट वी हॅव टेकन. हा पहिला स्टेटमेंट आपण घेतलाय आणि त्या पहिल्या स्टेटमेंटच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता नॉन फ्रेज अँड वर्ब फ्रेज घेतलाय. नॉन फ्रेजच्या जागी त्यांनी डायरेक्टली व्हॅल्यू टाकली. नॉन फ्रेजमध्ये दोन गोष्टी येतात. नॉन फ्रेजमध्ये काय काय येतं आहे, आर्टिकल अँड नाउन येतं. आर्टिकलची व्हॅल्यू त्यांनी काय घेतली,
ए घेतली आणि नाउनची व्हॅल्यू काय घेतली, बॉय घेतलाय. ठीक आहे. आफ्टर दॅट वी हॅव वर्ब फ्रेज. तर वर्ब फ्रेजमध्ये त्यांनी परत चेंज केला, वर्ब फ्रेज अँड सेम. ओके, वर्ब फ्रेजच्या जागी आपण काय रिप्लेस करू शकतोय, सो वी कॅन रिप्लेस वर्ब फ्रेज विथ आर्टिकल अँड नाउन अगेन अँड इट इज ए वर्ब. तर वर्बची व्हॅल्यू ईट आहे, तर बाय डिफॉल्ट त्यांनी इथं ईट डायरेक्टली आधी टाकलाय. ओके, ईट. तर हे तुम्हाला वर्ब फ्रेजचं रिप्लेसमेंटमध्ये मिळेल, वर्ब अँड नॉन फ्रेज. परत नॉन फ्रेजमध्ये तुम्हाला येतो आर्टिकल अँड नाउन, आणि आर्टिकल अँड नाउनमध्ये त्यांनी घेतलं अँड ॲपल. So we got this something called as derivation. So everybody clear with the derivation, I think so. So because most of the student has given the correct answer, so I will continue with the next topic. So after derivation, we have something called as reduction. So what is reduction? The reduction is nothing but the reverse process of same thing, and that is called as reduction. ठीक आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की रिडक्शन म्हणजे काय, जे स्टेटमेंट आपण जनरेट केलंय त्याला रिव्हर्स प्रोसेस करून बघितलंय. आर्टिकल बॉय इज अन ॲपल, आर्टिकल नाउन वर्ब, परत आर्टिकल ॲपल नाउन. तर ह्याला एक रिप्लेस कराय वर्ब अँड नॉन वर्ब अँड दिस सेम. तुम्ही जे प्रोसेस अप्लाय केली सेंटेन्स पासून आतापर्यंत, द बॉय इट अन ॲपल, त्यालाच आपण परत उलट करून बघितलोय. तर त्या उलट्या प्रोसेसला आपण म्हणतोय की रिडक्शन, रिकग्नायझिंग दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट. परत तो जनरेट होतोय काय आपण बघतोय, आणि ते जे जनरेट होत असेल व्यवस्थित तेच प्रोडक्शन रूल्स करून, देन इट इज कॉल्ड एज रिडक्शन. फाईन. So I might be clear with you what is derivation and what is reduction. So finally you know what is past tree. तर ह्याच डायग्रामला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे सिंटेक्स, सेंटेन्स इक्वल्स टू जे काय असेल त्याला आपण पास्ट ट्री म्हणतोय. सो यू कॅन सी हिअर सेंटेन्स, नाउन फ्रेज, वर्ब फ्रेज, वर्ब फ्रेजला वर्ब फ्रेज प्लस नाउन फ्रेज, आर्टिकल अँड नाउन, या पद्धतीनं ते एक स्ट्रक्चरमध्ये रिप्रेझेंट केलं आहे. ओके, एक ट्री स्ट्रक्चरमध्ये रिप्रेझेंट केलं आहे, त्या ट्री स्ट्रक्चरलाच म्हणतो आपण पास्ट ट्री. A sequence of derivation or reduction reveals the synthetic structure of a string which represents to grammar in the form of past tree. ठीक है. तर I might be clear with what is derivation, what is reduction, and what is past tree. ठीक है. Anybody doubt in this? Anybody? So anybody having doubt in this, you can just unmute your voice, okay, audio, and just you can ask me the questions. कुणाला काही डाऊट असेल? हा, सारिका जोरात बोला, थोडा आवाज येत नाहीये. सारिका. हॅलो. हा बोला. सर आत्ताचं पॉइंट रिपीट करा ना. काय करू? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहिता का? मला तुमचा व्हॉइस येत नाहीये क्लिअर. चॅट बॉक्स मध्ये लिहिता का? काय करायचंय, रिपीट करायचंय का काय करायचंय? चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. रिपीट करू दे परत एकदा. ठीक आहे. आता बघा, तर इथं आपण काय म्हटलं होतं डेरिव्हेशनला, तर डेरिव्हेशनचं डेफिनेशन काय होतं की डेरिव्हेशन ऑपरेशन हेल्प्स टू जनरेट व्हॅलिड स्ट्रिंग. तर आपल्याला एक व्हॅलिड स्ट्रिंग जनरेट करायचं आहे, स्ट्रिंग किंवा सेंटेन्स आपण म्हणतोय. ठीक आहे. आणि तो स्ट्रिंगला बरोबर आहे का नाही चेक करतोय आपण, रिकग्नाइज करतो की रिटर्न प्रोसिजरमध्ये, त्याला म्हणतो आपण रिडक्शन. तर डेरिव्हेशन अँड रिडक्शन हे दोघांचे अपोजिट प्रोसेस आहेत. जे तुम्ही डिराईव्ह करताय एका प्रोडक्शन रूल यूज करून, परत तेच येते का चेक करतोय आपण, त्याला म्हणतो डेरिव्हेशन अँड प्रोडक्शन. तर डेरिव्हेशन मध्ये आपण काय घेतलंय की आपल्याला एक प्रोडक्शन रूल दिलाय, हे प्रोडक्शन रूल आहे, हे सगळ्यांना क्लिअर असेल. तर ह्या प्रोडक्शन रूलला आपण काय केलंय, आता एक स्टेटमेंट आपल्याला जनरेट करायचे ह्या प्रोडक्शन यूज करून. तर सगळ्यात आधी मी प्रोडक्शन मध्ये काय यूज करणार, पहिला प्रोडक्शन यूज करणार सेंटेन्स म्हणून. तर सेंटेन्स मध्ये काय दिलंय, नाउन फ्रेज आणि वर्ब फ्रेज. तर नाउन फ्रेजच्या जागी मी काय लिहू शकतो, आर्टिकल अँड नाउन. कारण की नाउन फ्रेजचा जो प्रोडक्शन आहे, काय प्रोडक्शन आहे, हा प्रोडक्शन आहे. तर ह्या जागी आपण काय लिहितो, आर्टिकल अँड नाउन लिहितो, बरोबर. आणि वर्ब फ्रेज मध्ये काय प्रोडक्शन दिलंय आपल्याला, वर्ब आणि नाउन फ्रेज.
पण आता हा वर्बची व्हॅल्यू इथं आहे, पण नॉन फ्रेजची व्हॅल्यू आहे का? नाहीये, ह्याच्यामध्ये नाहीये. तर नॉन फ्रेजला परत आपण काय लिहू शकतो? नॉन फ्रेजला आर्टिकल आणि नाऊन लिहू शकतो. तर आर्टिकलची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आणि नाऊनचं पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ठीक आहे. तर आपण पुढच्या स्टेटमेंटला जेव्हा आलो, सेंटेन्स यूज केला, नाउन फ्रेज प्लस वर्ब फ्रेज. तर वर्ब फ्रेजला आपण कसं लिहितो? वर्ब अँड वर्ब फ्रेज लिहितोय. तर वर्बची व्हॅल्यू काय इथं? इट म्हणून दिली आहे, त्यांनी डायरेक्टली दिलंय. तर तुम्ही इथं बघू शकता, इन अर्लियर इट इज अ वर्ब अँड वर्ब फ्रेज. तर इथं डायरेक्टली ह्यांनी पहिला हा चेंज केलाय इकडचा पार्ट. तर ह्याच्यामध्ये त्यांनी वर्ब अँड नाउन फ्रेज दिलाय आणि वर्बची व्हॅल्यू इट म्हणून आहे. तर त्यानंतर आपण काय केलं? इटची व्हॅल्यू रिप्लेस केली आणि नाउन फ्रेज आणि नॉन फ्रेज असंच लिहिलंय. तर नाउन फ्रेजला रिप्लेस काय करतो? आर्टिकल अँड नाउननी. तर नाउनची व्हॅल्यू जे काय असेल, द बॉय म्हणून यूज केलाय आणि परत इथं ॲन ॲपल म्हणून यूज केलाय. सो हा एक स्टेटमेंट जनरेट झालं. तर ह्याला म्हणतो मी डेरिवेशन, म्हणजे एक प्रोडक्शन रूल यूज केला आणि ते प्रोडक्शन यूज करून मी एक व्हॅलिड स्ट्रिंग किंवा स्टेटमेंट जनरेट केलाय आणि त्या स्टेटमेंटला मी म्हणणार आहे डेरिवेशन. आता हाच बरोबर आहे का नाही मला व्हेरीफाय करायचं आहे, का बरं की मी डिराईव्ह केलाय, हे करेक्ट आहे का नाही हे कसं व्हेरीफाय करणार? युझिंग दिस प्रोडक्शन रूल्स. सो आय विल टेक दिस रिव्हर्स प्रोसेस. ह्यालाच मी रिव्हर्स करणार. हे रिव्हर्स केल्यानंतर मला परत स्टेटमेंट सेंटेन्स हे भेटलं पाहिजे. म्हणजे ह्याला रिव्हर्स करताना काय करणार? सगळ्यात आधी हे मी स्टेटमेंट यूज करणार. तर पहिला स्टेटमेंट काय यूज केला? हे यूज केला. त्याच्यानंतर आर्टिकल द म्हणजे काय? इथं बघू शकता, द म्हणजे आर्टिकल आहे, ॲन म्हणजे आर्टिकल आहे, ए म्हणजे आर्टिकल आहे, बॉय म्हणजे नाऊन आहे, ॲपल म्हणजे नाऊन आहे, इट म्हणजे वर्ब आहे. ठीक आहे. तर पहिला काय द आहे, द ला काय झालं? रिप्लेस, आर्टिकल रिप्लेस झालं. बाकीचे स्टेटमेंट सेम. बॉयच्या जागी नाऊन आलं, परत इटच्या जागी वर्ब येणार, ॲपलच्या जागी ॲनच्या जागी परत आर्टिकल आलं आणि ॲपलच्या जागी नाऊन आलं. तर ह्याला आपण एकत्र केलं आर्टिकल आणि नाऊनला, तर ह्याला काय म्हणू शकतो आपण? नाऊन फ्रेज म्हणतोय. ठीक आहे. आणि वर्ब आणि नाऊन फ्रेजला एकत्र केलं त्याला म्हणतोय आपण वर्ब फ्रेज. आर्टिकल आणि नाऊनला यूज केलं तर नॉन फ्रेज. आणि ही दोघांना एकत्र केल्यानंतर आपण ह्याला सेंटेन्स म्हणतो. का बरं की सेंटेन्सचा रूल आपण इथं दिलेला आहे, प्रोडक्शन रूल. इथं बघू शकता, हे दोन्हीला एकत्र केलं तर सेंटेन्स येतो. ओके. तर रिव्हर्स प्रोसेस जेव्हा ही केली गेली तर आपण काय जनरेट केलं? सेम सेंटेक्स, म्हणजे त्या प्रोडक्शन रूल आपण जनरेट करतोय. तर फक्त हेच रिव्हर्स प्रोसेसमध्ये जेव्हा मग बघतोय आपण ह्याला, तर त्याला म्हणतो आपण रिडक्शन. ठीक आहे. आणि ह्यालाच आपण एक ट्री स्ट्रक्चरमध्ये जेव्हा रिप्रेझेंट करतो, जे आपण डिरेवेशन जनरेट केलंय, डिरेवेशनला म्हणा किंवा रिडक्शनला म्हणा, उलट म्हणा किंवा कसं म्हणा. ओके. फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणा किंवा बॉटम टू टॉप म्हणा. टॉप टू बॉटम डेरिवेशन रिप्रेझेंट करते, बॉटम टू टॉप रिडक्शन रिप्रेझेंट करते. ठीक आहे. तर हे दोन्हीचं रिप्रेझेंटेशन इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ पास्ट ट्री. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता तर डेरिवेशन और रिडक्शन डेफिनेशन मध्ये दिलं आहे, सिक्वेन्स ऑफ डेरिवेशन और रिडक्शन. तर डेरिवेशन कधी होईल? तुम्ही सेंटेन्स मधून स्टार्ट करून व्हॅलिड स्टेटमेंटला जाताल तर डेरिवेशन होईल, आणि जेव्हा ह्यालाच तुम्ही रिव्हर्स बघताल त्याला रिडक्शन म्हणतोय आपण. ठीक आहे. सारिका, क्लिअर का अजून डाऊट आहे? सारिका, ओके. तुमचा डाऊट क्लिअर झाला ना सारिका? ओके, फाईन. सो नेक्स्ट वी हॅव समथिंग कॉल्ड एज क्लासिफिकेशन ऑफ ग्रामर. तर क्लासिफिकेशन ऑफ ग्रामरमध्ये आपल्याकडे 4 टाइप्स ऑफ ग्रामर आहे. टाईप 0 ग्रामर, टाईप 1 ग्रामर, टाईप 2 ग्रामर आहे, टाईप 3 ग्रामर. तर कुणाला येत असेल तर मला इंटरेस्टेड असेल की त्यांनी सांगावं व्हॉट इज क्लासिफिकेशन ऑफ ग्रामर. ह्या ग्रामरला आपण म्हणतो चॉम्स्की ग्रामर. बहुतेक सगळ्या जणांनी ऐकलंय व्हॉट इज चॉम्स्की ग्रामर. तर ज्यांना कुणाला येत असेल तर टेक ए इनिशिएटिव्ह अँड ट्राय टू एक्सप्लेन मी व्हॉट इज दिस 4 टाइप्स ऑफ ग्रामर, टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. चॉम्स्की ग्रामर प्रत्येकाला माहिती आहे चॉम्स्की ग्रामर आहे. तर पहिल्या ग्रामरला आपण म्हणतो अनरिस्ट्रिक्टेड ग्रामर और फ्रेज स्ट्रक्चर ग्रामर पण म्हणतोय आपण टाईप 0ला. तर बरेच जणांना माहित असेल की इट इज ए अनस्ट्रक्चर्ड अनरिस्ट्रिक्टेड ग्रामर. बरेच जणांना हे वाक्य माहित असेल, अनरिस्ट्रिक्टेड ग्रामर. सेकंड ग्रामरला म्हणतो आपण कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्ह ग्रामर. तिसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणतोय आपण कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर. आणि चौथ्याला लिनियर ग्रामर और रेग्युलर ग्रामर म्हणतोय. पण रेग्युलर ग्रामरमध्ये 2 टाइप्स असतात, एक
लेफ्ट लिनियर ग्रामर और लेफ्ट रेग्युलर ग्रामर और राईट रेग्युलर ग्रामर. रेग्युलर ग्रामर असं काही नसतं, त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात, त्याच्यापैकी कुठला पण एक ग्रामर आपण फॉलो करतो. ठीक आहे, तर नावं मी सांगितलेत, फक्त मला कोणीतरी एक्सप्लेन करा. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 0. एनीबडी? See, those who are leaving the group, please don't leave the group. Take 2 minutes, read who wanted to read, and if anybody want to explain me, कोणीतरी एक जण एक्सप्लेन करायचं आहे मला कंपल्सरी. ओके, जर कोणी आला नाही तर मी रॅन्डमली नाव घेणार. फास्ट एनीवन? कोण सांगणार आहे? इटअप सांगता का? इटअप भास्कर हॅलो सांगा. टाईप 0 म्हणजे काय असते? नो आयडिया. काय झालं? इटअप एनीवन एक्सप्लेन मी व्हॉट इज दिस ग्रामर्स? हा पण खूप महत्वाचा क्वेश्चन आहे बरं का. कधी कधी 5 मार्काला विचारतात, क्लासिफिकेशन ऑफ ग्रामर लाईक दॅट. सो मॅनी टाइम्स. ठीक आहे, बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे. तर व्हॉट इज एक्सप्लेन द चॉम्स्की ग्रामर विथ द क्लासिफिकेशन विथ एन एक्झाम्पल लाईक दॅट. त्या पद्धतीने तुम्हाला विचारतात. See here in this presentation it is not in detail. म्हणजे इथं ग्रामरचे एक्झाम्पल्स वगैरे डिटेलमध्ये दिलं नाही आहे. बट इवन दो आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू. सी हियर टाईप 0 ग्रामर, तर मी सांगतोय, तर माझ्या ह्याच्यामध्ये कुठं चुकलं असेल तर यू करेक्ट मी. ऑल आर देअर विथ बेस्ट नॉलेज ऑफ ग्रामर. सगळ्यांना माहिती आहे पण कोणी सांगत नाही आहे. तर मी एक्सप्लेन करतो. सांगा अंकिता. Type 0 grammar is recognized by Turing machine. Type 1 grammar is recognized by linear bound automata, and type 2 grammar is recognized by म्हणजे accepted by push down automata, and type 3 grammar is accepted by finite automata. सर एवढंच माहिती आहे. हे कशावरून ठरवत आहे हे माहित नाही का? हे ग्रामरला आपण असंच का म्हणतो, ह्याच ग्रामरला? ह्याचे रूल्स माहित नाहीत का? आता रूल्स आहेत ना त्याचे. हा, मग रूल्स सांगा ना एखादा, कशामुळे आपण ह्याला टाईप 0 म्हणतो. म्हणजे आता हा प्रोडक्शन रूल असा असेल आणि ह्याची प्रोडक्शन रूल असा असेल तरच आपण ह्याला टाईप 0 म्हणतोय. टाईप 1 ला आपण कुठल्या प्रोडक्शन रूल मध्ये हे सांगतोय. टाईप 2 ला हे कुठला प्रोडक्शन रूल आहे त्याच्यात टाईप 2 ग्रामर म्हणतोय. सर ते एक्झाम्पल वरनच समजावता येतं ना. म्हणजे मग तुम्ही सांगा ना तुमच्या दोनांना एक्झाम्पल. असं काय थोडी इथं पाहिजे असं काही नाहीये. ज्यांचं समजमध्ये आलं नाही मी इथं टाईप करतो. अल्फा टेंड्स टू बीटा, अल्फा रिप्रेझेंट्स बीटा. टाईप करा. टाईप करू का? आता अल्फा शोधावा लागेल मला. इथं अल्फा सापडायचा नाही मला. तर इथं अल्फा इथं आहे, इथं बीटा आहे असं समजून घेऊन चला. हा, अल्फा इक्वल्स टू बीटा. तुम्ही फक्त रूल सांगा आपलं, बाकीचे त्यांनी समजून घेतील, सगळ्यांना माहिती आहे. टाईप 0 मध्ये ना ऍटलिस्ट 1 व्हेरिएबल लेफ्ट साइडला प्रोडक्शनच्या असतं. टाईप 0 मध्ये
ऍटलिस्ट वन व्हेरिएबल प्रोडक्टच्या लेफ्ट साईडला असतं. हा, राईट साईडला ते नॉन टर्मिनल सिम्बॉल टर्मिनल सिम्बॉल्स असतात राईट साईडला आणि लेफ्ट साईडला टर्मिनल सिम्बॉल्स असतात. लेफ्ट साईड सॉरी सर मलाच कन्फ्युजन व्हायला लागलंय. बरं बरं राईट साईडला नॉन टर्मिनल सिम्बॉल्स असतात आणि लेफ्ट साईडला टर्मिनल सिम्बॉल्स असतात. असं काही नसतं. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ यू कॅन यूज इन टर्मिनल अँड नॉन टर्मिनल डिपेंडिंग अपॉन द डिफरंट टाइप्स ऑफ ग्रामर्स. ओके, ठीक आहे. सो आय विल कंटिन्यू. आय विल एक्सप्लेन ऑल. तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर राहू द्या, काय हरकत नाही. हिअर पूजा बिरादर, what you wanted to say, Pooja? It generate recursively enumerable language means I didn't get you. Pooja, type 0. Okay, type 0 is also called as recursively enumerable language, or it is also called unrestricted grammar also. Is it not correct? Unrestricted म्हणू शकतो का नाही आपण? I think so, it is there. You can see here, type 0 is also known as unrestricted grammar. Okay, Pooja. For Pooja, yes, Tejaswini, correct. Yeah, I know that. Just for her query, it is might be also called as recursive enumerable language also, but what I know, I am just saying you. So you can see this recognized by tuning machine, as Ankita said that. आपण हा डायग्राम घेऊ. तर जसं त्यांनी सांगितलं की टाइप 0 इज कॉल्ड एज अनरिस्ट्रिक्टेड ग्रामर, टाइप 1 is called as context sensitive grammar. It is accepted by linear bounded automata. Type 2 is context free grammar. It is accepted by push down automata. And type 3 grammar, regular grammar, it is accepted by finite automata. Okay, so these are the different types of grammars which has been explained. So here they given the examples also. So production rule alpha arrow, okay, whatever that statement is represented by beta. Okay, sorry. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? सो युअर एक्झाम्पल, ओके, सी कॅन हिअर ए एस और एस बी ए एनिथिंग. तर इथं क्लीन क्लोजर दिलेलं आहे तुम्हाला इथं. तर क्लीन क्लोजरचा अर्थ असते की कुठलाही कॉम्बिनेशन ऑफ अल्फा और बेटा कॅन बी यूज टू लेफ्ट हँड साइड और राईट हँड साइड. म्हणजे क्लीन क्लोजर म्हणतो ना आपण ह्याला, स्टार क्लोजर अँड क्लीन क्लोजर. क्लीन क्लोजरला आपण स्टार म्हणतो आणि प्लस असेल तर क्लोजर म्हणतो काहीतरी असं, जसं मला आठवतंय. सो प्रोडक्शन रूल फॉर टाइप 0. तर टाइप 0 जे आपण इथं बघतोय, तर टाइप 0 मध्ये काय असतंय की लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तर तुमचं कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, तर सपोज एक कॅपिटल ए आहे, कॅपिटल ए इक्वल्स टू समथिंग व्हॅल्यू ए बी और ए बी समथिंग कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन दिलेलं नाही आहे. दॅट इज कॉल्ड एज टाइप 0. म्हणजे तुम्ही कुठलाही कॉम्बिनेशन कसंही यूज करू शकता इन दिस ग्रामर. ठीक आहे, इथं ए इज इक्वल टू कॅपिटल एस घेतलाय किंवा एस इज इक्वल टू ए बी प्रोडक्शन दाखवलंय. तर ह्या काही कॉम्बिनेशन ऑफ प्रोडक्शन्स तुम्हाला यूज करता येतात इन द टाइप 0 मध्ये. पण टाइप 1 मध्ये तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत. ओके, टाइप 0 मध्ये विदाउट रिस्ट्रिक्शन्स यू कॅन फॉलो एनी टाइप ऑफ प्रोडक्शन्स. ठीक आहे, यू कॅन इवन यूज एप्सिलॉन ऑल्सो इन युअर प्रोडक्शन. तिथं यूज करू शकता. तुम्हाला असं काही रिस्ट्रिक्शन दिलेलं नाहीये इन युअर टाइप 0. टाइप 1 मध्ये कसं आहे की टाइप 1 यू हॅव गिवन समथिंग लेस देन इक्वल्स टू. ओके, तर इथं काय दाखवलंय, अल्फा इज लेस देन इक्वल्स टू बीटा. कंपल्सरी तुमचं अल्फाचे जे काही रूल्स असतील बीटापेक्षा कमी पाहिजे. तर एक्झाम्पल म्हणून इथं तुम्हाला दाखवलंय. तर पहिला एस ए बी, ओके, स्टार्ट सिम्बॉल लेस देन ए बी, म्हणजे इथं 2 आहेत, एस इथं एकच आहे, तर इट इज ट्रू. ओके, तर पहिला टाइप 1 काय म्हणतोय, तुमचं कंडिशन काय, अल्फा मस्ट बी लेस देन बीटा. हे रूल तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर अल्फा आता बघा इथं सेकंड रूलमध्ये काय दाखवलंय, ए बी कॅपिटलमध्ये आहे आणि इथं ए बी सी दाखवलंय. तर हा चुकीचा रूल आहे, हा फॉलो करता येत नाही. का बरं की इथं
3 आहेत आणि इथं 2 आहे, तर हा कंडिशन फॉल्स होतो, हा प्रोडक्शन चुकीचा आहे. ठीक आहे, तर हे इक्वल असेल तर चालतंय. ठीक आहे, ए इक्वल्स टू वॉट एव्हर ॲरो बी दिलाय बरं. ओके, इथं इक्वल्स टू तुम्हाला साईन दिलाय, त्यामुळे इक्वल्स चालेल, पण लेस देन पाहिजे, ग्रेटर देन नाही चालत. इथं ग्रेटर दिसतंय, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 1 आहे, तर हे चालतंय. ओके, दॅट इज नथिंग बट युअर रिस्ट्रिक्शन ऑन युअर कंटेक्स्ट सेन्सिटिव्ह ग्रामर. तर इथं टाईप 1 ग्रामरमध्ये काय रूल आहे, यू शुड बी ऑलवेज लेफ्ट हँड साइड इज LHS is always less than RHS. That is the rule you have to follow for your productions. Context free grammar. Context free grammar म्हणजे काय असणार आहे, always this grammar which generates alpha equals to something 1. There is no restrictions on beta. तर बीटा वरती तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स नाहीये, पण अल्फा इक्वल्स टू समथिंग व्हॅल्यू 1 असं त्यांनी दिलंय. म्हणजे काय, लेफ्ट हँड साईडला इथं कंपल्सरी 1 पाहिजे, राईट हँड साईडला काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर. आणि अजून एक इथं रूल आहे, कॉन्टेक्स्ट फ्री म्हणजे ह्याचा अर्थ काय असतं, कंटेक्स्ट. ओके, कंटेक्स्ट म्हणजे स्मॉल अल्फाबेट्स और टर्मिनल्स आपण म्हणतोय, ह्याच्या एसच्या अलीकड आणि लेफ्ट हँड आणि राईट हँड साईडला टर्मिनल्स नको आहेत. स्मॉल ए स्मॉल बी असं, एच्या आधी स्मॉल ए स्मॉल बी किंवा कॅपिटल बीच्या आधी स्मॉल ए स्मॉल बी असं चालत नाही. That is nothing but your context free grammar. Context free means you should not have terminals on your left hand side. Okay, इकडच्या साईडला टर्मिनल्स नको आहेत, लेफ्ट हँड राईट हँड साइड. This is nothing but your context free grammar. So final is nothing but your regular grammar, and regular grammar comes in 2 types. One is your right regular grammar and left regular grammar म्हणतो. त्याच्यामध्ये आपण बरेचदा ग्रामर रेग्युलरपेक्षा लिनियर ग्रामर म्हणतो. लेफ्ट लिनियर ग्रामर, राईट लिनियर ग्रामर. तर लेफ्ट अँड राईट लिनियर ग्रामरसाठी एक्झाम्पल आपल्याला इथंच दाखवलं आहे. सो दिस इज कॉल्ड एज लेफ्ट लिनियर ग्रामर. का बरं की इथं टी जो आहे लेफ्ट हँडला आहे, त्यामुळे त्याला मी म्हणणार आहे लेफ्ट लिनियर ग्रामर. आणि जेव्हा राईटला असणार आहे त्याला म्हणतो आपण राईट लिनियर ग्रामर और राईट रेग्युलर ग्रामर. ह्याचा रूल काय, कंपल्सरी एका नॉन टर्मिनल सोबत लेफ्ट हँड साईडला कंपल्सरी तुम्हाला एक टर्मिनल पाहिजेच, कंपल्सरी. ओके, एक स्मॉल टर्मिनल पाहिजे विथ नॉन टर्मिनल सोबत. दॅट कॉम्बिनेशन इज नथिंग बट युअर लिनियर ग्रामर, लेफ्ट और राईट. सो दॅट इज नथिंग बट अबाउट युअर क्लासिफिकेशन ऑफ ग्रामर. तर ह्यात काही चुकलं असेल माझं तर एनीवन कॅन करेक्ट मी. इफ नॉट देन वी कॅन प्रोसीड. Anybody doubts in this? Anyone? Anybody doubts in this? Girls, boys, I am clear. All of you clear with this concept? पहिला टाइप 0. टाइप 0 मध्ये काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. ॲप्सलॉंग सुद्धा यूज करू शकता, कुठलाही कॉम्बिनेशन यूज करू शकता. दॅट इज टाइप 0. टाइप 1 मध्ये कंपल्सरी तुमचा लेफ्ट हँड साइड, ओके, अल्फा शुड नॉट बी ग्रेटर दॅन बीटा, तो फॉलो केला पाहिजे. कधीही पण अल्फा लेस पाहिजे. म्हणजे जर राईट हँड साईडला 3 व्हेरिएबल असतील तर लेफ्ट हँड साईडला 2च पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. ठीक आहे. अँड टाइप 2 ग्रामरमध्ये, कंटेक्स्ट फ्री ग्रामरमध्ये कंपल्सरी अल्फा इक्वल्स टू व्हॅल्यू पाहिजेच, एकच बसला पाहिजे. त्याच्या साईडला स्मॉल टर्मिनल्स नको आहेत, फक्त कॅपिटल टर्मिनल आणि प्रोडक्शन रूल जे काय असेल. दॅट इज टाइप 2 ग्रामर. अँड टाइप 3 ग्रामर इज नथिंग बट लेफ्ट लिनियर अँड राईट लिनियर. तर लेफ्ट लिनियरमध्ये एक स्मॉल टर्मिनल अँड नॉन टर्मिनल कॉम्बिनेशनमध्ये, आणि राईट रेग्युलरमध्ये एक टर्मिनल आणि स्मॉल. ओके, पहिले नॉन टर्मिनल त्याच्यानंतर टर्मिनल. Everybody clear? Yes, comment me yes if no. If not, then who is having any doubts, they can ask me. I am giving 1 minute to you. If everybody clear, then put S in the chat box. If you are not clear, then they can unmute their audio and just ask me the questions. See, this already has been studied.
काही रूल्स वगैरे इकडे तिकडे झाले असतील, यू कॅन फॉलो दॅट रूल्स, वॉट एव्हर द रूल्स आर देर, जस्ट गॉन थ्रू विथ दोज रूल्स अँड डिटेल्स, विल गेट टू नो. Okay. Other than that, if any having problem with this context free classification, you can ask me. So I might be clear with everyone. So let's go to the next topic, that is ambiguity in the grammar. Okay, ambiguity in the grammar. What is meaning of ambiguity? Anybody? What is the meaning of ambiguity? Omkar. Sir, inexactness. What is that, Ankita? Inexactness. Inexactness. Okay. Anybody else? Omkar. Omkar Pawar आहेत का? Yes, sir. What is the meaning of ambiguity? Ambiguity, sir, no idea, sir. No idea. Okay. तुम्हाला झालंय का नाही ambiguity ग्रामर वगैरे? ग्रामर झालंय ना तुम्हाला? झालंय सर. मग रोहन शिंदे. डेरिवेशन ट्री मध्ये पाठ होता सर. ambiguity. बर. रोहन शिंदे. रोहन आहेत का? रोहन, your voice is not audible to me. रोहन, अनम्यूट तर करत जावा, येस नो म्हणण्यासाठी. येस केलं की सर. कुठं आवाज आहे? आवाजच येत नाही तुमचा. इन व्हॉट इज द मिनिंग ऑफ ambiguity? Intention. Vaishnavi. Okay, see here, what is ambiguity in your grammar means? तर आपण इथे एक एक्झाम्पल दाखवलं. डायरेक्टली विथ द एक्झाम्पल आय विल शो यू व्हॉट इज मिनिंग ऑफ ambiguity. So ambiguous grammar is nothing but suppose they are given a production rule and you have to generate a string. तर तुम्हाला हे प्रोडक्शन स्ट्रिंग दिली आहे, काय जनरेट करा म्हणून सांगितलंय, a+b and into c. ठीक आहे. तर हे स्ट्रिंग तुम्हाला जनरेट करायचं आहे. म्हणजे काय जनरेट करायचं? स्ट्रिंग जनरेट करायचं आहे. आणि स्ट्रिंग कशी जनरेट करायचं तर तुम्हाला 5 ट्रीमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे त्याला. ठीक आहे. स्ट्रिंग जनरेट करा. स्ट्रिंग जनरेट केल्यानंतर त्याचं 5 ट्री जनरेट करून बघतो आपण व्हॅलिड आहे का नाही. तर जेव्हा आपण 5 ट्री चेक करतो ना, मग त्या स्ट्रिंगचे 2 5 ट्री जनरेट होतात, त्याला म्हणतोय आपण ambiguity. ओके. एकच स्ट्रिंगचे 2 5 ट्री जनरेट होणं म्हणजे सिमिलर टाईपमध्ये, सिमिलॅरिटी 5 ट्री जनरेट होणं, त्याला म्हणतो आपण ambiguous grammar. ठीक आहे. So you can generate 2 different types of parse tree using the same statement, then it is called as ambiguous grammar. Okay, everyone is clear? तर इथं मी तुम्हाला दाखवले 2 डायग्राम्स. ओके, एकच स्टेटमेंट आहे दोन्ही, a+b into c, a+b into c. दोन्ही डायग्राम तुमच्या समोर दिसतात. तर हे 2 डायग्रामला आपण जेव्हा जनरेट करतो एकच स्टेटमेंटसाठी, तर त्याला म्हणतोय आपण ambiguous grammar. आता हा दोन्हीमध्ये फरक काय? व्हॉट इज अ प्रॉब्लेम विथ दिस? when you generate these 2 different types of grammar, okay, 2 different types of parse tree for a same statement, what is the problem with this? प्रॉब्लेम काय? एनीवन? ambiguous grammar काय कळलं ना? ambiguous म्हणजे एकाच स्टेटमेंटचे हे एक व्हॅलिड स्ट्रिंगची 2 parse tree जनरेट करणं, त्याला म्हणतोय आपण ambiguous grammar. तर इथे इम्प्लाइज केलं, दिस इम्प्लाइज अ पॉसिबिलिटी ऑफ डिफरंट इंटरप्रिटेशन ऑफ source string. The execution of ambiguity at the level of synthetic structures
ऑफ ए स्ट्रिंग. सिंथेटिक का म्हटलं इथं, तर हे आपण सेकंड स्टेजमध्ये करतोय फ्रंट एंडच्या बघता तर. सिंटॅक्स आठवत असेल तर सिंटॅक्स ट्री मध्ये आपण जनरेट करतोय. ऑफ ए स्ट्रिंग विच वुड बी मोर दॅन वन पास ट्री कॅन बी बिल्ट फॉर द स्ट्रिंग. म्हणजे एका स्ट्रिंगसाठी एकापेक्षा जास्त पास ट्री आपण जनरेट करू शकतो. सो द स्ट्रिंग हॅव मोर दॅन वन मिनिंग असोसिएटेड विथ इट. एकापेक्षा जास्त मिनिंग असोसिएट केलंय. तर आपण हे सॉल्व्ह करून बघा. आता प्रत्येक जणांनी काय करा, एक स्मॉल, आता प्रत्येक जणांनी उत्तर दिलं तर मला सगळ्यांकडे पेन आणि बुक तर आहेच. तर दोन्ही स्ट्रिंगची एक व्हॅल्यू घ्या. ए ची व्हॅल्यू 2 घ्या, बी ची व्हॅल्यू 2 घ्या आणि सी ची व्हॅल्यू 2 घ्या आणि दोन्ही पास ट्रीची जे काय पास ट्री दाखवलंय टॉप बॉटम टू टॉप पर्यंत सॉल्व्ह करा आणि रिझल्ट काय आहे ते सांगा मला. लक्षात आलं? तुम्हाला एक समोर पास ट्री दाखवलंय, तर पहिल्या पास ट्रीनं काय करायचं, ह्या पास ट्रीनं कुठला ए बी आणि सी हे फर्स्ट पास ट्री घ्यायचं आहे. पास ट्री मध्ये ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू 2 पुट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या पास ट्रीला पण ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू 2 यूज करायचं आहे. आणि हा पास ट्रीचा तुम्हाला काय करायचं आहे, मला आन्सर सांगायचं आहे. दोन्ही पास ट्रीचे आन्सर मला सांगायचं आहे. पहिला पास ट्री सॉल्व्ह करताना बी इंटू सी जे काय असेल प्लस बी ए आणि याचा आन्सर किती येतोय, आणि बी प्लस ए आणि इंटू सी ह्याचं जे आन्सर आहे, हे आन्सर मला सांगायचं आहे. चला पटकन सॉल्व्ह करा अँड कमेंट करा मला आन्सर. चैतन्याने आन्सर दिलाय एकाचा 6 आणि 8. ओके, तर जेव्हा आपण फर्स्ट पास ट्रीना सॉल्व्ह करतोय 2 इंटू 2 4 आणि प्लस 2 दॅट इज 6. आणि जेव्हा ह्याला सॉल्व्ह करतो ए प्लस बी चा 2 प्लस 2 4, 4 इंटू 2 8. बरोबर. तर 6 अँड 8 ह्याचे आन्सर आले. प्रत्येक जणांनी सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. तर ऍक्च्युअली आता अज्युम करा, इथं जे स्टेटमेंट मी हायलाइट करतो, यू कॅन सी हिअर दिस स्टेटमेंट. तर जेव्हा तुम्ही ह्याला सॉल्व्ह करताल ए प्लस बी इंटू सी, तर ह्याचा आन्सर काय ऍक्च्युअली पाहिजे, ऍक्च्युअली 2 इंटू ओके 2 प्लस वॉट एव्हर. ए ची व्हॅल्यू 2 यूज करा, बी ची व्हॅल्यू 2 यूज करा आणि सी ची व्हॅल्यू 2 यूज करा आणि हे स्टेटमेंट सॉल्व्ह करा ना, यांचा मला आन्सर सांगा ह्या स्टेटमेंटचा. अज्युम सोर्स स्ट्रिंग इज ए प्लस बी इंटू सी, ह्याचा ऍक्च्युअल अँड करेक्ट आन्सर काय आहे ते सांगा. कमेंट मी दॅट. हा, आता दीपक 8 येतो, जाधव 6. ओके 6 8, प्राजक्ता माळी 8, वैष्णवी पुरी 8, अंकिता घाडगे 8. ओके हां 6. आता ज्यांनी 6 दिलाय और ज्यांनी कोणी 8 दिलाय त्यांच्यासाठी सी हिअर. आता तुम्ही ज्यांनी कोणी हे सॉल्व्ह केलंय, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आपण कधी स्टेटमेंट सॉल्व्ह करताना सगळ्यात प्रिऑरिटी फायनल करतो. आता सगळ्यात फर्स्ट प्रिऑरिटी काय आहे, हायेस्ट प्रिऑरिटी कुठली आहे, स्टारची हायेस्ट प्रिऑरिटी आहे. बरोबर. मग तुम्ही फर्स्ट प्रिऑरिटी कोणाला दिली पाहिजे, स्टारला दिली पाहिजे. तर स्टार मध्ये काय, सी अँड बी म्हणजे काय, हे पहिला स्टेटमेंट सॉल्व्ह होणार. सी इंटू बी, सी इंटू बी किती झालं 2 इंटू 4. ओके 2 इंटू 2 4 अँड प्लस 2 इज 6. म्हणजे काय झालं, दिस इज द ऍक्च्युअल आन्सर 6. 8 6 8 6. कन्फ्यूज बरेच जण आहेत. तर डू द प्रिऑरिटी. तर प्रिऑरिटी वाईज केलं तर आपण काय येतो, फर्स्ट प्रिऑरिटी कोणाला देतो, स्टारला देतो. स्टारला दिल्यानंतर 2 इंटू 4, 4 इन प्लस 2 इज 6. दॅट इज द आन्सर इज करेक्ट इज 6. बरोबर. तर ज्यांनी आन्सर 6 दिलाय फॉर दॅम इट इज करेक्ट. आता जेव्हा आपण बघितलं की याचा आन्सर 6 येतो, तर ह्याचा 6 आन्सर आलं, तर ह्या दोन्ही मधला कुठला पास ट्री करेक्ट आहे, पहिला का दुसरा? Which pass tree is correct, first or second? Comment me in the chat box. First one is correct, second one is correct. Confuse करू नका. पहिल्याच्या मध्ये बघा, खालनं आपण फर्स्ट सी इंटू बी करतोय, बी इंटू सी करतोय, 4 येतो, 4 प्लस 2 6. म्हणजे पहिला पास ट्री इज करेक्ट आहे. ओके, फर्स्ट पास ट्री इज करेक्ट, ऑल ऑफ यू. ठीक आहे. सो फर्स्ट पास ट्री इज करेक्ट अँड सेकंड पास ट्री इज फॉल्स. तर आपल्याला हेच बघायचं होतं की ॲम्बिग्युटी इन द ग्रामर काय असते. ॲम्बिग्युटी म्हणजे ग्रामरमध्ये बऱ्याचदा असे काही स्टेटमेंट्स येतात, त्या स्टेटमेंट्समध्ये काय होतंय
की आपल्याला एकच स्टेटमेंटची किंवा स्ट्रिंगचे 2 पास ट्री जनरेट होतात. मग त्यावेळेस आपण 2 पास ट्री जनरेट केलं ना, त्याला आपल्याला अवॉइड करायचं असतं सच कंडिशन्स ऑफ ग्रामर्स. म्हणजे काय, तुम्हाला आता इथं रिझल्ट जर तुम्ही दुसऱ्या ग्रामरने दुसऱ्या पास ट्रीने केलं असतं तर तुमचं रिझल्ट काय आलं असतं, चुकीचं आलं असतं, बरोबर. मग तशी चूक होऊ नये तुमच्याकडनं, म्हणजे दॅट काइंड ऑफ रॉंग थिंग्स, रॉंग कॅल्क्युलेशन तुमच्याकडनं होऊ नये म्हणून आपण काय करतोय, वी हॅव टू फॉलो द प्रिऑरिटी ऑर रिस्ट्रिक्शन्स टू द ग्रामर. आपण काही रिस्ट्रिक्शन्स फॉलो करतोय आणि त्याला म्हणतोय आपण अनएम्बिग्युअस ग्रामर. अनएम्बिग्युअस म्हणजे काय, जे काही तुमचे ग्रामर आहे आता ह्या गोष्टीसाठी एम्बिग्युटी, एलिमिनेटिंग एम्बिग्युटी इन द एक्झाम्पल. आता एक तुम्हाला दाखवलंय इथे एम्बिग्युटी एलिमिनेट केलंय म्हणून, एक एम्बिग्युअस ग्रामर दाखवलंय, एक अनएम्बिग्युअस ग्रामर म्हणून दाखवलंय डायग्राम मध्ये. तर हे काय सॉल्व्ह करायचं नाही आपल्याला, स्टेटमेंट सेम आहे, आयडी प्लस आयडी इंटू आयडी केलंय, आयडी प्लस आयडी इंटू आयडी म्हणजे ए प्लस बी इंटू सी. खाली एकदम लास्टला मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. ओके, सी दिस. ओके, यू कॅन सी दिस. सो लाईक दिस सम they have shown. इथं बरोबर दाखवलं नाही याची क्लास, ओके, इन द डायग्राम. सो आय विल डोंट कन्सिडर दिस डायग्राम. फक्त हे लक्षात ठेवा की आपण जेव्हा सॉल्व्ह करतो, सॉल्व्ह करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण प्रिऑरिटी वाईज सॉल्व्ह केलं पाहिजे. ओके, कधी पण जेव्हा ग्रामर किंवा पास ट्री जनरेट करता प्रत्येक स्टेटमेंटचा, त्यावेळेस तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, वी हॅव टू थिंक दॅट प्रिऑरिटी ऑफ दिस ग्रामर. हा अम्बिग्युअस काय हे कळालं तुम्हाला, अम्बिग्युअस ग्रामर. एलिमिनेटिंग एम्बिग्युटी म्हणजे काय, एम्बिग्युटी जर एलिमिनेट करायची म्हणजे हा टाइप ऑफ पास ट्री जनरेट करायचा नसेल तर तुम्हाला प्रिऑरिटी फॉलो करावं लागते, रिस्ट्रिक्शन्स और रूल्स फॉलो करावं लागते. सगळ्यात आधी आपल्याला हेच डिराईव्ह करायचं आहे आणि ह्या डिराईव्ह केल्यानंतर तुम्हाला हेच जनरेट करायचं आहे. आता ह्याला डिराईव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात आधी ईच्या प्रोडक्शनमध्ये ई इंटू ई यूज करावं लागेल आणि त्याच्यानंतर ईच्या जागी ई प्लस ई यूज करावं लागेल. देन यू विल गेट द प्रॉपर आउटपुट फॉर दॅट पर्टिक्युलर ग्रामर. ठीक आहे, तुम्हाला हा स्ट्रिंग दिलाय ना, ए प्लस बी इंटू सी, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय करावं लागेल, तर ई मध्ये काय यूज करणार, ई इंटू ई यूज करायचं पहिला. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या ईच्या जागी आपण काय रिप्लेस करणार, ई प्लस ई रिप्लेस करायचं आहे. त्याच्यानंतर प्लस ए अँड व्हॉट एव्हर द व्हॅल्यूज आर देअर, दॅट लेफ्ट साइड टू द राईट साइड यू हॅव टू फॉलो दॅट. देन यू विल गेट द प्रॉपर आउटपुट फॉर युअर पास ट्री. ठीक है, I might be cleared with what is eliminating ambiguity and what is unambiguous grammar or ambiguous grammar. Ambiguous म्हणजे having two pass tree, unambiguous म्हणजे only the one pass tree for that particular string. ठीक आहे, तर ह्यात कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी एकदा परत विचारू शकता मला. आय विल वेट फॉर 2 minutes हिअर. काय एक्झाम्पल्स आहेत ह्याच्यामध्ये, सो वी विल क्लोज दिस, वी विल कम बॅक टू आवर प्रेझेंटेशन. तर ह्यात कोणाला काही डाऊट असेल तर दे कॅन आस्क मी व्हॉट इज द ambiguous grammar and unambiguous. Ambiguity is nothing but having two pass trees in your particular statement or particular string साठी असतात. Okay, fine. So should we move to the next topic? Okay. So here see, next topic is something called as binding and binding time. आता बाइंडिंग म्हणजे प्रत्येकाला माहितीच आहे की आपल्याकडे 2 टाइप्स ऑफ बाइंडिंग असतात, एक स्टॅटिक बाइंडिंग, एक डायनामिक बाइंडिंग. आता बरेच जण जावामध्ये पण शिकले असतील किंवा बऱ्याचशा सब्जेक्टमध्ये C++ मध्ये सांगतात की कंपायलर बाइंडिंग करतो, रन टाइम बाइंडिंग, कंपाईल टाइम बाइंडिंग वगैरे असतं. तर सिमिलरली कन्सेप्ट आपण इथे यूज केलाय. तर व्हॉट इज द बाइंडिंग, तर इथं बाइंडिंगमध्ये इथे तुम्हाला एक डेफिनेशन दिलं की प्रोग्राम एंटिटी. ओके, हे कन्फ्यूज होऊ नका, प्रोग्राम एंटिटी इज नथिंग बट इज युअर व्हेरिएबल्स. ठीक आहे, ह्याला आपण प्रोग्राम एंटिटी म्हटलंय. लिहून घ्या कुठलं तर वाटलं तर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर, प्रोग्राम एंटिटी इज नथिंग बट ए व्हेरिएबल. इथं फक्त ते जुन्या लँग्वेजमध्ये यूज केलं त्यामुळं आपण इथं काय म्हटलंय, प्रोग्राम एंटिटी. म्हणजे जर फॉर्टन किंवा पर्ल असं कोणा कुठलं लँग्वेज असेल सॉरी, तर त्यामध्ये आपण म्हणतो की इट इज कॉल्ड एज प्रोग्राम एंटिटी. ओके, वी डोंट कॉल देम ॲज अ व्हेरिएबल. इथं आपण हायलाइट केलंय प्रोग्राम एंटिटी इज नथिंग बट युअर a variable in a program P has some attributes. Okay,
So program entity having their kinds, it is a variable, procedure, reserved IDs, etc. The variable can be having any type, its dimension, memory address, etc. पर टाइप मध्ये त्याचा साईज असतो. म्हणजे एखादा व्हेरिएबल आपण कुठला टाईपचा डिफाईन केला, टाईप इज नथिंग बट डेटा टाईप. तुम्ही इंटिजर डिफाईन केला असेल किंवा फ्लोट डिफाईन केला असेल तर फ्लोटची साईज किती आहे, 2 बाईट्स आहे किंवा 4 बाईट्स आहे, इंटिजरची 2 बाईट्स आहे. Okay, like that, whatever the size we are defining for integer, float and all those things, character, boolean. तर व्हेरिएबलचे टाईप काय, त्याचं साईज काय, डायमेन्शन्स काय आहेत, मेमरी ॲड्रेस कुठं आहे, एक्सेट्रा. सो दीज आर नथिंग बट अ प्रोग्राम एंटिटी विच मे बी हॅव्हिंग इट्स काइंड. तर एक व्हेरिएबल आहे, तर व्हेरिएबलचं काइंड कसं असू शकतं हे दाखवलं त्यांनी. व्हेरिएबल कुठे यूज करू शकतं ते दाखवलं आहे. हे रिझर्वड आय डीज म्हणजे काही रिझर्वड कीवर्ड्स यूज करतोय आपण जुन्या प्रोग्रामिंगमध्ये. तर जुन्या प्रोग्रामिंग्समध्ये बघितलं असेल तुम्ही कुठेतरी बिगिन म्हणून यूज केलं जातं, एंड म्हणून यूज केलं जातं. दोज आर नथिंग बट द रिझर्व आय डीज और कीवर्ड्स म्हणतोय आपण. ओके, सो आय माइट बी क्लिअर व्हॉट इज बाइंडिंग अँड ओके. तर बाइंडिंग काय आपण आता हे बघू डेफिनेशन. तर बाइंडिंग इज अन Not visible, sir. काय Your Hello? screen is not visible, sir. Okay, someone has shared something, so I will resume it. Sorry. Now right, you can see. Okay, I will showing something, program entity. So here diagram बघितला आधी का नाही अंकिता? हाँ sir. Okay, this diagram we are discussing what is binding and binding type. तर binding and binding nothing but it is nothing but your static binding and dynamic binding. तर static is nothing but at तुम्ही आपलं compile time ला करतो आणि जेव्हा रन टाइम मध्ये काही व्हॅल्यूज तुम्ही असाइन करता त्याला आपण म्हणतो डायनॅमिक बाइंडिंग. देर आर 2 टाइप्स. आणि त्याच्यामध्ये आपण दाखवले की प्रोग्राम एंटिटी म्हणजे एक व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलचे टाइप्स कुठे कुठे असू शकतात याचा आपण एक्झाम्पल दाखवलं एक डायग्राम मधून. हे व्हेरिएबल असेल त्याचा टाईप काय असतो, डेटा टाईप, त्या डेटा टाईपची साईज किती असते, मेमरी ॲड्रेस कुठं किती लागतो, डायमेन्शन्स. हे डायमेन्शन्स आता हे जुन्या प्रोग्राममध्ये यूज केल्या जातात. प्रोसिजर्स, रिझर्व कीवर्ड्स एक्सेट्रा. तर हे आपण सगळं बाइंड करतोय. म्हणजे बाइंडिंग म्हणजे काय, एव्हरीथिंग यू रिटर्न इन युअर प्रोग्राम. जर तुम्ही प्रोग्राममध्ये काय काय लिहिलं असेल तर कुठली बाइंडिंग रन टाईमला होती, कुठली बाइंडिंग कंपाईल टाईमला होती, त्या गोष्टीचं आपण इथं डिस्कशन करणार आहे. ओके, तर सपोज व्हॉट इज बाइंडिंग. तर बाइंडिंग काय, ए बाइंडिंग इज अन असोसिएशन ऑफ अन ॲट्रिब्यूट ऑफ ए प्रोग्राम एंटिटी विथ व्हॅल्यू. आता प्रोग्राम एंटिटी म्हणजे काय म्हणले तर मला मी एक व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू असाइन करता, त्याला म्हणतो आपण बाइंडिंग. असोसिएशन ऑफ अन ॲट्रिब्यूट म्हणजे कुठलाही ॲट्रिब्यूट तुम्ही प्रोग्राममध्ये डिफाईन केला आहे, ABCDEFG वॉट एव्हर. तर एक्झाम्पल म्हणून इथं मी तुम्हाला दाखवतो, एक्झाम्पल आहे आय आहे. ओके, रिअल AB. तर ह्याची काही व्हॅल्यू दिली असेल तुम्ही A=B समथिंग लाईक दॅट, तर त्याची बाइंडिंग कसं करतो आपण त्याला म्हणतो बाइंडिंग. ओके, बाइंडिंग इज अन असोसिएशन ऑफ ॲट्रिब्यूट ऑफ ए प्रोग्राम एंटिटी विथ इट्स व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू सोबत आपण त्याला बाइंड करतो. तर मी असं म्हटलं इंटिजर A=10. So A is equal to 10 is nothing but that value for a particular program entity. ठीक आहे. बाइंडिंग टाइम काय आहे, इज अ टाइम दॅट विच इट बाइंडिंग इज परफॉर्म्ड. तर इथं तुम्हाला दाखवतं की बाइंडिंग टाइम काय असणार आहे. तर ह्या व्हेरिएबलला, ए व्हेरिएबलला, इंटिजरला तुम्ही कंपाईल टाइममध्ये जेव्हा बाइंड करता त्याला म्हणतो आपण बाइंडिंग टाइम. म्हणजे त्या टाइममध्ये तो बाइंड झाला. सपोज त्याचा डायनेमिक बाइंडिंग असेल तर डायनेमिकमध्ये कसं करता तुम्ही, कम्प्युटर कीवर्ड व्हॅल्यू देता तुम्ही, समथिंग कॉल्ड n=5, n=10. दॅट इज नथिंग बट रन टाइम. रन टाइम मध्ये तुम्ही डिफाईन करता की तुम्हाला किती व्हॅल्यू किंवा किती इनपुट पाहिजेत. दॅट इज नथिंग बट बाइंडिंग टाइम ऑफ रन टाइम. कंपाईल टाइम मध्ये म्हणजे काय, तुम्ही आधीच डिफाईन केलेलं असतं 5 मला व्हॅल्यूज पाहिजेत, 5दा लूप फिरलं पाहिजे आणि त्याच्यानंतर लगेच बाहेर पडला पाहिजे. लाईक दॅट नथिंग बट युअर बाइंडिंग टाइम. ओके, बाइंडिंग अँड बाइंडिंग टाइम. बाइंडिंग एक व्हेरिएबल सोबत बाइंड करायचं आहे, टाइम म्हणजे त्या वेळेला तो बाइंड करणार कंपाईल किंवा रन टाइममध्ये. आता बाइंडिंगमध्ये बरेचसे टाईप्स आहेत, म्हणजे कुठला बाइंडिंग कधी होतो आणि कसं बाइंड होतं ह्याच्यासाठी डिफरंट बाइंडिंग टाइप्स. आता कुठले डिफरंट बाइंडिंग टाइप्स, लँग्वेज डेफिनेशन ऑफ, ओके, लँग्वेज डेफिनेशन टाइम ऑफ लँग्वेज. एल म्हणलं तर इथं लँग्वेज आहे. ओके,
लँग्वेज इम्प्लिमेंटेशन टाइम, लँग्वेज डेफिनेशन टाइम, कंपायलेशन टाइम, एक्झिक्युशन इनिशियलायझेशन टाइम ऑफ प्रोसिजर. प्रोसिजर नथिंग बट मेथड. ठीक आहे, तुम्ही इथं मेथड समजा, कुठलाही मेथड किंवा फंक्शनला आपण प्रोसिजर म्हणतो. ओके, इथं प्रोसिजर दिलाय, इट इज नथिंग बट युअर मेथड ऑर फंक्शन. एक्झिक्युशन टाइम ऑफ प्रोसिजर म्हणजे एक्झिक्युशन टाइम ऑफ युअर फंक्शन. हे डिफरंट टाइप्स ऑफ बाइंडिंग्स आहेत. आता हे डिफरंट टाइप्स ऑफ बाइंडिंग कधी होतात आता आपण हे डिस्कस करू. हिअर यू कॅन सी हिअर. तर पहिला काय होतं, पहिला होता लँग्वेज डेफिनेशन टाइम. म्हणजे जेव्हा तुम्ही लँग्वेज डिफाईन करता, कुठं काय डिफाईन केलं त्यावेळेस, तर त्याच्यामध्ये काय काय बाइंड होतं बघा. तर बाइंडिंग ऑफ कीवर्ड्स विथ इट्स मिनिंग, प्रोग्राम, प्रोसिजर, बिगिन, एंड. हे सगळं कशामध्ये येतं, हे सगळं येतं या कुठे गेला. ओके, इट ऑल कम्स इन युअर लँग्वेज डेफिनेशन. जेव्हा तुम्ही काही गोष्टी डिफाईन करता, तर आता एक्झाम्पलमध्ये येऊ, तर ह्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला इथं प्रोग्राम, प्रोसिजर, व्हेरिएबल, बिगिन अँड एंड हे कीवर्ड्स आहेत. म्हणजे तुम्ही इथं प्रोग्राम स्टार्ट केला असेल, ओके, त्याची बाइंडिंग स्टार्ट झाली, इथं व्हेरिएबल डिक्लेअर केले तुम्ही, प्रोसिजर स्टार्ट केले म्हणजे फंक्शन स्टार्ट केला आहे, इथं बिगिन केला आहे, इथं एंड केला आहे. तर हे जे कीवर्ड्स आहेत, ह्या कीवर्डला म्हणतोय आपण लँग्वेज डेफिनेशन टाइम. त्याचे डेफिनेशन्स दिलेत आपण, त्या टाईप ऑफ लँग्वेज डेफिनेशन दिलेलं आहे, त्याचं बाइंडिंग होतो. ठीक आहे. सो बाइंडिंग ऑफ कीवर्ड्स विथ इट्स मिनिंग इज नथिंग बट युअर लँग्वेज डेफिनेशन टाइम, पहिला. सेकंड, आता सेकंड काय सांगितलं होतं, लँग्वेज इम्प्लिमेंटेशन टाइम. लँग्वेज इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, द साईज ऑफ इट्स इंटिजर इज टू बाइंड विथ इट्स एन बाइट्स. तर तुम्हाला आता कुठला व्हेरिएबल एखादा दिला असेल, ठीक आहे, लँग्वेज इम्प्लिमेंटेशन टाईममध्ये, सपोज इथं व्हेरिएबल डिफाईन केला ए कॉमा बी वॉट एव्हर असेल, तर त्याचे काही बाइंडिंग असतील. ओके, दॅट बाइंडिंग, त्याची किती साईज डिफाईन करायची वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या डिफाईन करतो. द साईज ऑफ इंटिजर किती असेल त्याचं बाइंडिंग. थर्ड, कंपायलेशन टाइम. कंपायलेशनमध्ये बाइंडिंग ऑफ व्हेरिएबल्स टू इट्स व्हॅल्यूज. म्हणजे ना आता सपोज एची व्हॅल्यू किती दिली आहे, बीची व्हॅल्यू किती दिली आहे, त्या टाईप ऑफ बाइंडिंग करतो आपण कंपायलेशन टाईममध्ये. तर इथं थर्ड इज नथिंग बट बाइंडिंग ऑफ व्हेरिएबल, म्हणजे तुम्ही जे काही व्हेरिएबल डिक्लेअर केलात त्याची जे काही व्हॅल्यूज असतील त्याच्यासोबत तो बाइंड करणार आहे. मेमरी ॲड्रेस अलोकेटेड टू द व्हेरिएबल्स. म्हणजे फोर्थ काय आहे, एक्झिक्युशन इनिशियलायझेशन टाइम. एक्झिक्युशन इनिशियलायझेशन टाइम म्हणजे ऑफ प्रोसिजर असेल वॉट एव्हर. ओके, दॅट इज नथिंग बट मेमरी अलोकेटिंग टू दॅट व्हेरिएबल्स प्लस वॉट एव्हर यू आर डुईंग विथ द प्रोसिजर्स. प्रोसिजरची पण जे काय मेमरी लागणार आहे तेवढं अलोकेशन करणं ते यामध्ये येतं. एक्झिक्युशन टाइम ऑफ प्रोसिजर. तर फायनली वॉट एव्हर द प्रोसिजर्स आर देअर, किती तुम्ही प्रोसिजर डिफाईन केलात प्रोग्राममध्ये, हे एक प्रोसिजर आहे आणि ह्याचं एक्झिक्युशन जे काय असेल त्यावेळेस एक्झिक्युशनच्या वेळेस जे काय लागेल दॅट इज बाइंडेड टू युअर मेमरी अँड स्टोअर द व्हॅल्यूज इन युअर मेमरी. व्हॅल्यूज बाइंडेड टू युअर मेमरी ॲड्रेस. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ बाइंडिंग. त्या टायमिंगला तो बाइंड होतो आणि तो व्हॅल्यूज स्टोअर केला जातात. सो विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम दे आर शोन. फर्स्ट वन इज लँग्वेज डेफिनेशन टाइम. याचा डेफिनेशन डिफाईन केले जातात. त्याच्यानंतर व्हेरिएबलची साईज किती डिफाईन केली जाते ते बाइंडिंग होतो. कंपायलेशन केल्यानंतर त्याची व्हॅल्यूज डिफाईन होतात, व्हेरिएबलला व्हॅल्यू दिल्या जातात. आणि त्याच्यानंतर प्रोग्रामचे जे काही प्रोसिजर तुम्ही डिफाईन केलेत त्या प्रोसिजरचे जे काही व्हॅल्यूज आहेत किंवा मेथडमध्ये काय काय होते त्याची व्हॅल्यू स्टोअर होते, एक्झिक्युशन होतो आणि फायनली हा प्रोसिजरचा एक्झिक्युशन होतं आणि त्याची बाइंडिंग होती. म्हणजे बाइंडिंग म्हणजे कम्प्लीट प्रोग्रामसोबत तो बाइंड केला जातं, व्हॅल्यू कुठं कुठं पास केले आणि फायनल रिझल्ट तुम्हाला तो स्टोअर केला जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन टाईप्स ऑफ बाइंडिंग्स आहेत, एक स्टॅटिक बाइंडिंग अँड एक डायनॅमिक बाइंडिंग. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. तर स्टॅटिक बाइंडिंग डन बिफोर द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम बिगन्स अँड डायनॅमिक बाइंडिंग एक्झिक्युशन झाल्यानंतर होतो, म्हणजे कंपाईल टाईममध्ये आणि रन टाईममध्ये आपण करतोय. दोज आर नथिंग बट स्टॅटिक अँड डायनॅमिक बाइंडिंग. सो एनी डाऊट इन दिस बाइंडिंग टाईप्स अँड बाइंडिंग काही असेल तर सांगा. First, if anybody doubts in this, you can ask me. I am giving 2 minutes to you. After that, I will start with our attendance. ओके, एनीबडी हॅव्हिंग बाइंडिंग. बाइंडिंग फक्त एवढंच लक्षात ठेवा की बाइंडिंग म्हणजे एक टाईप ऑफ आपण व्हॅल्यूज किंवा त्याचं एक्झिक्युशन इनिशियलायझेशन
त्याला आपण म्हणतो बाइंडिंग. ओके, म्हणजे तुम्ही एखादा काम करणार आहे, डायग्राम करणार आहेत, तर डायग्राम करताना काय करता, डायग्राम काढण्यासाठी किंवा पेपरवरती पेपर कलेक्ट करता, कलर्स कलेक्ट करता, पेन्सिल, रबर वगैरे. सो दीज आर द थिंग्स यू कलेक्टेड. तर स्टार्टिंग इनिशियलायझेशन मध्ये पेन्सिलनं ड्रॉ करता, दॅट इज स्टार्टिंग इनिशियलायझेशन. लेटर ऑन यू गिव्ह द कलर्स टू दॅम. So at the time when that particular thing will come, you will just bind with that and you create your binding with your complete structure. Okay, diagram. तसंच आपण इथं बाइंडिंग यूज करतोय. प्रत्येक प्रोग्राममध्ये आपण काय काय व्हेरिएबल्स किंवा जे काय मेथड्स असतील, फंक्शन्स प्लस युअर व्हेरिएबल्स, युअर स्पेशल थिंग्स, वॉट एव्हर देअर, ॲट द कंपाईल टाइम अँड रन टाइम वी विल बाइंड दोज थिंग्स. ओके, अँड फॉर युअर रिझल्ट. Sir, please share the link of lectures. It is already shared and it is दीपक घेऊ लेक्चर अजून संपला नाही आपला. लेक्चरचे डाऊट डिस्कशन करतोय आपण. 2 मिनिटं डाऊट झाल्यानंतर आपण लेक्चरचा अटेंडन्स घेणार आहे. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. यू हॅव टू वेट, कवर की आपला लेक्चर 12 पर्यंत आहे, अजून आपल्याकडे 20 मिनिट आहेत. सो ओके, शेअर द लिंक ऑफ लेक्चर्स फॉर जयदीप. लेक्चरचे लिंक शेअर केलेले आहेत. पीपीटी पण मी पाठवली एक, हेच पीपीटी पाठवलेली जी आता मी प्रेझेंट केली आहे. आणि मला वाटतं हे फिजा शेखकडे आहे, त्यांनी तुम्हाला सर्क्युलेट केली आहे काय माहित नाही मला. अंकिता हे शेअर केली आहे का त्यांनी? नो सर. त्यांनी शेअर केली नाहीये का? बरं ठीक आहे. तुमचं CS18 ग्रुप चालू आहे का, ऍक्टिव्ह आहे का? CS18 वरनं जर मेल केला तर येईल का तुम्हाला सगळ्यांना क्लासच्या? नाही सर, नाही ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह नाही आहे का ते? करू तर बघा सर, आला तर आला. नाही, मी ऍक्च्युली हे केलं होतं लास्ट टाइम, केला होता, गेला की नव्हता माझ्याकडनं. पण ठीक आहे, मी परत एकदा ट्राय करतो CS18 वरती. आणि जे काही व्हिडिओज आहेत ना माझे, हे काय आपण लेक्चर करतोय, रेकॉर्ड करतोय आपण, आणि प्रत्येक व्हिडिओची लिंक वगैरे सगळी दिलेली आहे. ऍक्च्युली तुम्हाला भेटली का नाही माहित नाही. ठीक आहे, मी ते पण शेअर करतो आज CS18 मध्ये. मी तुमच्या CCNला बोलतो एकदा, मग बघू आपण. ठीक आहे. इवन भास्कर, तुमचं मेल आय डी आहे माझ्याकडं, वाटलं तर मी तुम्हाला सेंड करतो, तुम्ही सगळ्यांना सेंड करा वाटलं तर, आणि मी ग्रुपमध्ये पण टाकतो आज. ठीक आहे. सो आय थिंक एनीबडी डाऊट्स? इथं काहीतरी अजून सांगत होते कोणीतरी. जयदीप, लेक्चरचे लिंक्स देतो मी तुम्हाला आज नक्की शेअर करतो परत एकदा. ठीक आहे. एनीबडी एल्स? नो. ओके, गिव्ह युअर अटेंडन्स. रोल नंबर 1 प्लीज. आणि स्वराली, रोल नंबर 1 आहेत ना स्वराली? रोल नंबर 1 प्रेझेंट सर. हां, करस्पॉन्ड करत जाऊ. हां, 2 रोल नंबर 2 अंकिता आहेत सर. हां सांगा. रोल नंबर 1 प्रेझेंट. हो हो. रोल नंबर 2. रोल नंबर 2. तुम्ही अनम्यूट करू शकता बरं का, अनम्यूट करून ठेवा म्हणजे. प्रेझेंट सर. 4. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. 6. प्रेझेंट सर. 7. प्रेझेंट सर. 8. प्रेझेंट सर. 9. प्रेझेंट सर. 10. 11. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. 10 प्रेझेंट. रोल नंबर 10 प्रेझेंट कोण आहे? सर. 10. ओके. 11. प्रेझेंट सर. 12. प्रेझेंट सर. 13. प्रेझेंट सर. 14. 15. प्रेझेंट सर. 16. प्रेझेंट सर. 17. प्रेझेंट सर.
18, Present, sir. 19, 20, 21, Yes, sir. 22, 23, 24, Yes, sir. 24, 23, Yes, sir. 23, 24. Who is 23? Sir, 24 present. 23 present का 24 present? Koel Sawant. Okay, 23 is absent. 24 is present. Okay, 24 is present. 23 is absent. Okay, 20, 25, Present. 26, Present, sir. 27, Present, sir. 28, 27, 28, 28, 29, 30, 31, 32, 33. Yes, sir. किती roll number? 33. 34, 34, 35, 36, 37, Present. 37 present का? हाँ सूरज हाँ सर. 38, Present, sir. 39, Present, sir. 40, 41, 42, Present, sir. 43, 44, 45, Yes, sir. 43 प्रेझेंट होते का? 43. ओके, 45 प्रेझेंट ना? Present, sir. ज्ञानेश्वर. 46, 47, 47, 48, Yes, sir. 49, Present, sir. 50, 50, 51, 52, 50 present, sir. कुठं होतं चेतन? Present, sir. ओके Network problem आहे त्यामुळे. ओके ओके लिसन गर्ल्स मध्ये कोण ऑब्सेंट असेल तर बघा, नाहीतर तुम्ही जाऊ शकता. रोल नंबर 2, रोल नंबर 14, 19, 20, 22, 23, 27, 28 यापैकी कोणी आहे का? सर 27 प्रेझेंट. सर 28 पण present. 28, sir. ओके 23, सर 22, 27. 27 प्रेझेंट केलं. 2 28, sir. हो केलं प्रेझेंट 28. रोल नंबर 2, 14, 19, 20, 22, 23 कोणी असेल तर सांगा, नसेल तर सोडू शकता. रोल नंबर 76 नवीन आहे, सर. अजून थांबा, तिथपर्यंत आला नाही आपण. हा. 52, 53, 54, 55, 56, Yes, sir. 56,
Yes, sir. Yes, sir. शुभम काय रोल नंबर आहे? 56. ओके 57, Present, sir. 58, Yes, sir. 59, Yes, sir. 60, 61, Yes, sir. 62, 63, 63, 64. Present, sir. तू उत्तर दिलं नाही, तुला कशाला प्रेझेंट ठेवायचं? हा, कितीदा हाक मारायची तुला? अरे रोक ना. प्रसिद्ध उत्तर, सर. अरे मध्ये कुठं गायब झालता तू? तुला 4दा तर हाक मारली की. होतो की सर? कुठं होता काय माहित. 65, होतं सर इथं. 65, 66, प्रेझेंट, सर. प्रेझेंट. 67, Yes, sir. 68, 68, 69, Present, sir. Present, 70, sir. present, 71, 71, गायत्री दीक्षित, Present, sir. वाघमोडे 70, Present, sir. okay 71. Who is this 71? I given 71 to Supriya Kodke. ते आहेत का? हा, तुम्हाला रोल नंबर नवीन दिलेत का? 71 to 76 कोण कोण आहे? 71 दीपक साखरे, sir. दीपक साखरे आहेत का? ओके, आहेत का दीपक साखरे? 71 दीपक साखरे, येस. ओके 72, Gayatri Dikshit. Present, sir. ओके 73, भाग्यश्री वाघमोडे. Present, sir. ओके 74, Present, sir. Supriya Kodak. ओके 75, Present, sir. सुप्रिया जाधव. ओके 76, प्रेझेंट, सर. प्रभाकर कमलापुरे. ओके. हे लास्ट आहे का? याच्यानंतर अजून आहेत कोणी? 77 वगैरे. लास्ट 76. ओके 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 फाईन. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू कॅन लिव्ह. कुठे गेला रोपणार? रोपणार, आर यू देअर? जाऊ दे. ओके फाईन. थँक्यू ऑल ऑफ यू.